Praise the Lord. देवाला धन्यवाद. I hope you are all doing fine this week. माझी आशा आहे की तुम्ही सगळे ठीकठाक असाल. कसं चाललंय? Don't worry, even if things are not fine, काळजी करू नका. गोष्टी जरी ठीकठाक चाललेल्या नसल्या it will become fine. सगळं ठीक होईल आज बेटा. Because when God is around, कारण देव आला ना things have to change for the better. की गोष्टी बदलायलाच हव्यात. कशा बदलत नाही? देव येणार आहे You have to believe in God. आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. Because God alone can change things for you. कारण एक तर देव एकटाच तुमच्यासाठी गोष्टी बदलू शकतो. So, believe in God. तर देवावर विश्वास ठेवा. Open your ears. कान उघडा. Open your heart. हृदय पण उघडा. Have a big smile. चला छान हसा बरं And let सगळ्यांनी. God take over. सगळ्यांनी छान हसा आणि देवाला ताबा घेऊ दे. Praise God. आमेन. We'll open our Bibles to Psalm 62 verse 8. स्तोत्र संहिता 62 त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Trust in God at all times, you people. Pour out your heart before Him. स्तोत्र संहिता 62:8 मध्ये असं लिहिलंय, अहो लोक हो, सर्व काळ त्याच्यावर भरोसा ठेवा. त्याच्या समोर आपले हृदय होता. देव आमचा आश्रय आहे. Praise God. आमेन. Trust in God at all times. नेहमी सदैव देवावर विश्वास ठेवा. For all things. सगळ्या गोष्टींमध्ये देवावर विश्वास ठेवा. Small trouble, big trouble. छोटे त्रास, मोठे त्रास, Whatever. जे काही असेल ते Trust God fully. देवावर संपूर्ण विश्वास ठेवायचा. अर्धा मर्तुकडा नाही. Not sometime. कधी कधी नाही, But all the time. तर नेहमी सदैव. And pour your heart before Him. आणि हृदय त्याच्या समोर ओतायचं. That means pray to Him. याचा अर्थ काय? त्याला प्रार्थना करायची. Seek His face. त्याचं मुख शोधायचं. Because कारण God is a refuge for us. देव आपलं आश्रयस्थान आहे. That's what the Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे की तो आमचा आश्रय आहे. Does something annoy you today? आज अशी कुठली गोष्ट आहे ज्यापायी तुमची चिडचिड होतीये? Does something irritate you today? आहे का अशी काही गोष्ट ज्यापायी तुम्ही वैतागलेले आहात? Are you disappointed about certain things in your life? कंटाळा आलेला आहे, आयुष्यात काही गोष्टींविषयी नाराज झालाय, असं काही आहे का? Are you dissatisfied? आणि समाधान नाहीये, तृप्तता नाहीये, Angry with the things that are happening around you? राग आलाय का? अवतीभोवती ज्या गोष्टी घडतायत त्या बघून राग आलाय, चिडलाय? Sometimes there is bitterness. कधी कधी कडूपणा पण माणसाच्या हृदयात सगळं बघून येतो. Because कारण sometimes some people take advantage of you. कधी कधी काही लोक तुमचा फायदा उचलतात. And certain times आणि काही वेळेला when things don't happen, गोष्टी जेव्हा हव्या तशा होत नाहीत, you become depressed. त्याला आपण नैराश्यात जातो. And at such times, अशा वेळेमध्ये you don't know where to look to, मग कळत नाही ना कुणाकडे बघायचं, whom to take help from. कोणाची मदत घ्यायची, कुणाकडे बघायचं. अशा वेळेमध्ये कळत नाही. And if these things have gripped you, आणि या सगळ्या गोष्टी आज तुला सतावतायत, that means you are frustrated in life. याचा अर्थ आयुष्याला तू वैतागलेला आहेस. That means you need help. याचा अर्थ तुला मदतीची गरज आहे. Because frustration is a type of emotional reaction to कारण की stress. वैतागवाडी म्हणजे काय आहे? एक भावनात्मक प्रतिक्रिया आहे. आपल्याला जे काही दडपण येतं ना, जे काही टेन्शन येतं, त्या टेन्शनला आपण दिलेली एक भावुक प्रतिक्रिया आहे. And it's a common thing to have this kind of feeling when you encounter daily stress. आणि दररोज आपल्या जीवनामध्ये काहीतरी टेन्शन, काहीतरी दडपण येत असेल तर मग दररोज आपल्याला वैताग येतो, चिडचिड होते, कंटाळा येतो. There is stress at home, आणि घरामध्ये काही समजा टेन्शन आहे, stress at school, शाळेत काही टेन्शन आहे, stress in the college, किंवा कॉलेजमध्ये काहीतरी दडपण आहे, or stress at work, किंवा कामात नोकरीमध्ये काहीतरी टेन्शन आहे, or stress in a relationship. किंवा नात्यामध्ये काहीतरी टेन्शन आहे. Even situations can frustrate you. परिस्थिती सुद्धा माणसाला वैताग देऊ शकते बरं का. Even people can give stress to you. आणि काही माणसं सुद्धा आपल्याला वैताग येईल असं वागतात. Sometimes your very own people can put stress on you. कधी कधी बाहेरचे कशाला, आपल्या स्वतःच्या घरचे सुद्धा आपल्याला कंटाळा आणि वैताग येईल असे वागतात. And when things don't work according to your expectations, आणि मग जेव्हा गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही, then you are stressed up. मग आपल्याला असं सॉलिड टेन्शन येतं ना. Why does one get so frustrated easily? एखादा माणूस इतक्या सोप्या रीतीनं का बरं कंटाळतो, त्याला वैताग येतो? Frustration can be normal, ही वैतागवाडी साधारण असू शकते. but if it persists, पण हा वैताग येणं, कंटाळा येणं जर फार काळ राहिलं,
it may indicate a mental health condition. तर त्यातनं असं दिसून येतं की मानसिक अवस्था थोडीशी बिघडलेली आहे, म्हणून हा सारखा चिडलेला आणि वैतागलेला आहे, कारण त्याचं मानसिक संतुलनच हललंय. Such as anxiety, depression, चिंता, नैराश्य. both physical and mental health condition can cause irritability in one's life. आणि शारीरिक समजा काही बिघाड झाला, काही आजार झाला, मानसिक काही बिघाड झाला, संतुलन गेलं, तर त्यातनं माणसाच्या आयुष्यामध्ये टेन्शन येतच, चिडचिड होतेच. Today millions are living in stress. आज करोडो माणसं असल्या पद्धतीच्या स्ट्रेस खाली, दडपणाखाली जगतायत. Why? का? Because their expectations are not met. कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, अपेक्षा पूर्ती होत नाही. Some of the expectations are legitimate. आणि काही अपेक्षा तर कायदेशीर असतात, त्या पूर्ण व्हायलाही हव्या It is good. आणि चांगल्या असतात. Some expectations are beyond normal desires. आणि काही अपेक्षा साधारण इच्छेच्या पलीकडच्या असतात, That may not be right. की जे बरोबर नाहीये. साधारण इच्छे पलीकडच्या अपेक्षा बरोबर नाहीत. But पण normal expectations साधारण अपेक्षा जी काही आपण ठेवतो, concerning your family, concerning your work, समजा तुमच्या परिवाराविषयीनं, तुमच्या कामाविषयीनं, नोकरी धंदा जे काही आहे, if they are not fulfilled, आणि त्या साध्या साध्या अपेक्षा जर आपल्या पूर्ण नाही झाल्या, it frustrates तर us. त्यातनं आपल्याला कंटाळा येतो, वैताग येतो. And many times, आणि अनेक वेळा frustration comes because of expectations unfulfilled. ही वैतागवाडी काय येते? कारण की अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात, म्हणून तो मनुष्य वैतागतो. The cause of frustration is not receiving our expectations. वैताग यायचं चिन्ह काय येतं? कारण की अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात त्या माणसाच्या, आणि म्हणून त्याला वैताग यायला लागतो. Sometimes we struggle in finances, कधी कधी पैशाविषयीनं आपल्या काही अडचणी आणि संघर्ष असतात. unresolved conflicts, कधी कधी आपले काही वादिवाद असतात, घरचे बाहेरचे, जे सुटतच नाही, ज्याला क्लोजरच नाही. failing in unhealthy body, आणि शरीर साथ देत नाही, सारखं काही ना काही आजार, सारखं काही ना काही आजार. no proper relationship, नाती पण नीट टिकत नाहीये, सारखा वादिवाद, सारखी भांडणं. unhealthy working conditions. नोकरीमध्ये ऑफिसवरती सुद्धा वातावरण हवं तसं नाहीये, अशा गोष्टी. Yes, there are demands made more in the workplace. आणि ऑफिसमध्ये मागण्या फार केल्या जात आहेत, की तुमच्याकडनं हे काम करून हवंय, ते काम करून हवंय. That causes frustration. आणि त्यातनं माणूस वैतागतो की एवढ्या मागण्या माझ्याकडनं यांना पूर्ण करून हव्यात. And then unmet deadlines. आणि मग डेडलाईन असतात ना, टार्गेट पूर्ण करायच्या पण काही सीमारेषा असतात, की एवढ्या एवढ्या तारखेपर्यंत तुम्ही एवढं एवढं प्रोजेक्ट करायचं, हे टार्गेट पूर्ण करायचं. तर ही सगळी टेन्शन सुद्धा अलीकडच्या जमान्यामध्ये माणसाला खूप आहेत. Unfulfilled physical relational desires. आणि शारीरिक नात्यासंबंधी विषयीनं सुद्धा ज्या काही त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात, त्यातनं एक वेगळंच टेन्शन येतं. Today so many people are not sleeping at night. तुम्हाला माहिती आहे, अलीकडे अनेक माणसं रात्री झोपतच नाहीत. Some sleep only for 3 or 4 hours. आणि काही लोक माहिती 3-4 तासच झोपतात. How can you be healthy? कसं तुमची तब्येत चांगली राहील मला सांगा. And that's why म्हणून you are frustrated. कंटाळा येतो, तुम्ही वैतागता. कोणी काही येऊन बोललं की चिडचिड, कोणी काही येऊन बोललं तुम्ही अंगावर धावता. Even small things frustrates you. लहान लहान गोष्टी तुम्हाला वैताग देतात, चिडचिड देतात. Because you have not got enough sleep. कारण तुझी झोप पूर्ण झाली नाहीये, म्हणून तू चिडचिड करतोय. So mental disorders such as depression and PTSD, they are very common today. आणि म्हणून मानसिक संतुलन बिघडलेली आहेत, त्यातनं नैराश्य येत आहे, नाही ते आजार माणसाला होत आहेत. And there is no sure cure for frustration in the world. आणि जगामध्ये वैताग येणं ही जी काही बाब आहे, त्याचा काही उपाय नाहीये, त्याला काही औषधं नाहीये. The world will just tell you, हे जग तुम्हाला फक्त असं सांगेल put brakes to your flares, की बाबा असं कर, थोडासा आराम कर, don't get too angry. आणि फार चिडू नको, जरा दमानी घे. And then they will say, मग ते म्हणतील, when tempers flare up, जेव्हा तुझा पारा चढतो, put some relaxation skills to work. त्याला थोडंसं आरामदायक असं काहीतरी कर. एवढा पारा चढू देऊ नको, एवढा रागवू नको. काय तू एवढा शॉर्ट टेम्पर्ड सारखा चिडतो, जरा शांत बस. Or practice some deep breathing. नाही तर थोडं डीप ब्रीदिंग कर, म्हणजे श्वास जरा खोल घे वगैरे. Or sit in a lotus position and then start some meditations. नाही तर आसन घालून बस आणि थोडंसं मनन कर, ध्यान धर. Or repeat some calming phrases. नाही तर शांत वाटेल मनाला
अशा काहीतरी ओळी बोल की ज्यातनं तुझ्या मनाला शांत वाटेल. Or they will say, take it easy. नाही तर मग लोक म्हणतील अरे जरा दमाने घे, टेक इट इझी, जरा आरामाने घे, एवढं काय. Or listen to some soothing music. नाही तर शांत संगीत काहीतरी ऐक की ज्याच्यामध्ये असं ढम 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 खूट नाही, जरा शांत संगीत ऐक. Whatever. काही असो. Whatever it takes to encourage relaxation, do it. they will आणि say. तुला आराम मिळण्यासाठी जे काही लागू पडत आहे असं काहीतरी कर, असं मग लोक त्याला सल्ला देतात. Finally, they themselves don't know which will work. कारण सरते शेवटी कुणालाच माहिती नसतं की यातनं काय काम करणार आहे. ना सांगणाऱ्याला माहित आहे ना ऐकणाऱ्याला माहित आहे. That's why they give you 10 options. आणि म्हणून ते 10 पर्याय देतात. कुछ अच्छा सुन, कुछ अच्छा कर, शांत बैठ या आराम कर. But I will show you a sure way of curing frustration. पण ते सगळं बाजूला ठेवा. मी तुम्हाला जर वैताग येत असेल आणि चिडचिड होत असेल तर त्याचा 100% उपाय सांगतो. And that is तो म्हणजे trusting God. देवावर विश्वास ठेव बाबा. Just one answer. एकच उत्तर आहे. Trusting God देवावर विश्वास ठेवा. will remove you out of all frustrating cases also. आणि देवावर विश्वास ठेवल्यामुळे काय होईल, वैताग जरी यायचा असेल तरी येणार नाही, कारण देव आपल्या सोबत आहे. It will not only remove frustration, but even those things which cause frustration also God can remove. देवावरती विश्वास ठेवून वैताग तर आपल्यातला निघून जाईलच, पण ज्या गोष्टी त्या वैताग याला कारणीभूत घडतायत त्या गोष्टी देव काढून टाकेल. God cuts the roots. देव काय करतो, मुळाला घाव घालतो. God deals with the roots. देव काय करतो, मुळाला घाव घालतो आणि मुळच कापून टाकतो. The world deals with the branches. जग काय करतं, फांद्या कापतंय And again it springs up. आणि फांद्या कापल्या की फांद्या परत येतायत. God removes it from the roots. देव मुळच कापून टाकतो. Praise God. क्या प्रॉब्लेम परत व्हायलाच नको. And He replaces it with His strength. आणि देव त्याच्या शक्तीनं त्याची बदली करतो. वैताग त्या जागी देव देतो शक्ती. Praise God. चिडचिड त्या जागी देव देतो शक्ती. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 5, स्तोत्र संहिता 34:5, those who look to God are radiant जी माणसं देवाकडे पाहतात त्यांचे चेहरे प्रकाशाने उजळतात and their faces are never covered with आणि shame. त्यांचे चेहरे कधी लज्जित फजित होत नाहीत, काळवंडत नाहीत. That means frustration just vanishes याचा अर्थ त्यांच्या जीवनातून वैताग असा निघून जातो and it is replaced with radiance. आणि वैतागाची जागा तो प्रकाश घेते. Frustration is replaced with joy. त्या वैतागाची जागा आनंद घेते, चमक घेते. Frustration is replaced with peace. त्या वैतागाची जागा शांती घेते. Frustration is replaced with confidence. त्या वैतागाची जागा विश्वास घेते. Praise God. सगळा तो वैताग निघून जातो आणि या गोष्टी आपल्या जीवनात येतात. Frustration is a challenge. वैताग येणं म्हणजे एक आव्हान आहे बरं का. It really tests your trust and confidence in आणि God. खरोखर बरं का, वैताग आल्यानंतर आपला देवावरचा विश्वास किती पाण्यात आहे याची एक परीक्षाच असते. The world runs away from frustrating things. आज जग वैताग येणाऱ्या गोष्टींपासून लांब धावतं की त्या गोष्टींकडे जायलाच नको म्हणजे वैताग यायलाच But नको. if you are a child of God, पण तुम्ही जर देवाचं संतान आहात you will not run away from frustrating things, तर वैताग येणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही अशा पळवाटा काढणार नाही, but you will confront it with the strength of God. तर त्या वैताग येणाऱ्या गोष्टींना तुम्ही हेड ऑन अगदी जाल, त्यांना सामोरं जाल, देवाच्या ताकदीनं सामोरं You जाल. will say, where is the devil? I want to talk to him. आणि तुम्ही असं म्हणा, कुठे आहे तो सैतान, बुलाओ उसको, मुझे बात करना है उससे. I want to talk to him. बोलवा त्या सैतानाला, मला त्याच्याशी समोरासमोर बोलायचं, लपंडाव खेळायलाच नको आपण. I'm coming with the strength of God. मी देवाची ताकद घेऊन येत आहे. My God backs me. माझ्या देवाचा मला पाठिंबा आहे. My God is with me. माझा देव माझ्या सोबत आहे. आपल्याला लपंडाव खेळायचा नाही. कुठे तो सैतान, ये इकडे, निघ येशूच्या नावात. Praise God. असं The best thing for you to do is to confront him with the strength of God. तुझ्यासाठी हीच अति उत्तम गोष्ट आहे बेटा की देवाच्या शक्तीनं या सगळ्याला तू तोंड दे. वैताग काय, चिडचिड काय आणि सैतान काय, You cannot do it. तुला नाही जमणार करायला. On your own, you cannot do it. स्वतःच्या शक्तीवर तुला करायला जमणार नाही, कारण ते तुझं माझं कामच You नाहीये. will be frustrated. तू वैतागणार आहेस. But when you depend on God, पण जेव्हा तू देवावर अवलंबून राहशील ना, God will do it for you. देव तुझ्यासाठी करेल ना. देव एवढी मदत देतोय, घ्या ना. You just stand still and see the salvation of the Lord. तुम्ही शांत उभे राहा, उभे राहा म्हणजे काय, गप्प
गप्प उभे राहा, देव देतो ते तारण पा. Praise God. बोलना मत, आवाज नहीं करना, प्रभु दे रहा है, लेना. Bible says बायबल म्हणतं in Leviticus 26 verse 20, लेविय 26वा अध्याय 20वा वचन, your strength shall be spent in vain. तुझी शक्ती वाया खर्ची पडेल. Why are you wasting your strength? म्हणजे तुझी शक्ती तू का व्यर्थ वाया घालवत It आहेस? will not work for you. तुझ्यासाठी काम तसं होणार नाही स्वतःच्या शक्तीवर करायला गेला It तर. will frustrate you all the स्वतःच्या more. शक्तीवर करायला गेला तर तुला अजून वैताग येणार आहे, अजून चिडचिड होणार But आहे. Bible says पण बायबल म्हणतं in Job 12 verse 13, योबाचा 12वा अध्याय 13व वचन, with God is wisdom and strength. देवासोबत ज्ञान आणि शक्ती आहे. He has counsel and understanding. देवाकडे मसलत आणि समंजसपणा आहे. Praise God. ओ So हालेलुया. don't worry. तर काळजी नाही करायची. You have God with you. तुझ्या पाठीशी देव आहे, तुझ्या सोबत देव आहे. टेन्शन नाही घ्यायचं. I know people are around you मला माहितीये लोक तुझ्या अवतीभोवती who आहे will always be mocking to frustrate you. आणि अवतीभोवतीची माणसं नेहमी तुला तुझी मस्करी करणार अशासाठी की तुला वैताग यायलाच पाहिजे, तुझी चिडचिड व्हायलाच पाहिजे. They will be laughing at you. ती लोक तुझ्याकडे बघून हसणार They will laugh at your downfall. आणि तुझं जे काही पतन होत आहे, तू खाली घसरतोय ते बघून हसणार, तुला नावं ठेवणार, मस्करी करणार, थट्टा करणार, टोमणे मारणार. But they don't know. पण त्या लोकांना माहित नाही Your God is with you. तुझा देव तुझ्या सोबत आहे. मारू दे टोमणे, त्याला किती मारायचे तेवढे. My God is with me. माझा देव माझ्या सोबत आहे, मला टोमणा लागत नाही. Today you laugh at me, tomorrow I will laugh at the world. आज तू मला हसशील, उद्या मी हसणार आहे जगाकडे बघून. Because my God will make me laugh. कारण माझा देव मला हसायला लावणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is bringing back your smile back on your faces. बघा देव तुमचं गेलेलं हास्य तुमच्या चेहऱ्यांवर परत आणतोय. God is bringing back बघा. the joy in your life. देव गेलेला आनंद परत, सगळे कसे आनंदी झालेत बघा. All that you have lost, God will give it back. जे सगळं तुझं गेलं आणि नुकसान झालंय ना बेटा, देव तुला सगळं परत करेल. Praise God. देव करेल, तो देव आहे, तो विश्वासू आहे. You don't lose hope. नको तू आशा सोडू, Don't give up. हार नाही मानायची. Don't commit suicide. अजिबात आत्महत्या वगैरे करायचा विचार Don't be करायचा नाही. depressed. अजिबात नैराश्यात Don't be जायचं नाही. frustrated. अजिबात वैतागायचं नाही, अजिबात चिडचिड करायची नाही. God is alive. देव जिवंत आहे. God is living. देव जिवंत आहे. He made you देवाने तुला निर्माण in केलंय. His own image and likeness. तू दिसाला देवासारखा आणि देवाच्या आवडीत बनलाय, माहिती आहे? He didn't create you to throw you. देवाने तुला अशासाठी निर्माण केलं नाहीये की तुला निर्माण करून फेकायचं. No. नाही, नाही, He नाही, नाही. created you to give you life and life in abundance. देवाने तुला निर्माणच अशासाठी केलंय की तुला विपुल जीवन, जीवन आणि विपुल जीवन द्यायचं. No parents who have their first child, the mother gives birth only to throw it away. आई बाप जेव्हा आपल्या पहिल्या संतानाला जन्म देतात, तो जन्म त्या बाळाला, ते बाळ जन्माला आल्यानंतर फेकून द्यायला देतात का? No. नाही. They say no matter what, ते आई बाप म्हणतात काही जरी झालं ना, I will take care of this child. मी माझं हे प्रथम संतान सांभाळणार आहे. That child is mine. हे बाळ माझं आहे. If I have to sacrifice, I will काही sacrifice. त्याग करायला लागला तर करीन, बाळ माझं आहे. But I will see that this child grows up. पण मी जबाबदारी घेईन की हे बाळ व्यवस्थित मोठं झालं You पाहिजे. belong to God. तुम्ही तसे देवाचे आहात, You are God's children. तुम्ही देवाची बाळं आहात. So don't give up. तर अजिबात हार नाही मानायची. आमेन. Bible says बायबल म्हणतं there was a man whose name was Elkanah. एक माणूस होता बरं का बायबलमध्ये जुन्या करारात, त्याचं नाव एल्कना. He got married to a woman whose name was Hannah. त्यांनी लग्न केलं एका स्त्रीशी जिचं नाव होतं हन्ना. But even after many years of marriage, मात्र अनेक वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, she was not able to bear a child. पण हन्नेला काही संतान होईना. हन्ना वांज होती. And so Elkanah got married a second time, मग एल्कनानी काय केलं, परत दुसरा विवाह केला, which was not needed. जे ऍक्च्युली गरजेचं नव्हतं. Because if he had waited upon God, कारण देवाचरणी जर एल्कनाने प्रार्थना करून वाट पाहिली असती God would have answered तर him. देवाने त्याला उत्तर दिलं असतं. पण त्याने घाई केली आणि दुसरं लग्न But he केलं. got married again. त्यांनी परत दुसरं लग्न केलं. Now this second wife, आता ही जी दुसरी बायको म्हणजे हिची सवत घरात आली, she became the adversary. आता ती विरोधच करू लागली. ती सवत आता ती तिला टोमणे मारू She लागली. used to mock at her. ती हन्नेला मस्करी करायला लागली. And now she had children. आणि आता तिला मुलं झाली. And not one or two, she had 10 children. आणि एक दोन नाही तर तिला पटापटा 10 मुलं झाली. While Hannah did not even have one. आणि हन्नेला एक सुद्धा बाळ झालं नाही. And so Hannah was frustrated. बिचारी हन्ना कंटाळली, वैतागली. She would weep day and night. दिवस रात्र रडायची हन्ना की देव बाप्पा असं कसं.
But yet she was a praying woman. पण तरी सुद्धा हन्ना प्रार्थना करणारी स्त्री होती बरं का. फरक पडतो हा. प्रार्थना करणाऱ्या बायका फरक पाडतात. She was a prayer warrior. आणि ती प्रार्थना योद्धा होती. प्रार्थना करायची ती देवाला. Her problem did not make her bitter. Her problem made her better. हन्नेच्या या समस्येमुळे ती कडू नाही झाली, तर हन्ना या समस्येमुळे चांगली झाली. Because it drew her more closer to God. कारण या समस्येमुळे हन्ना देवाच्या जास्त जवळ आली. She started worshiping God all the more. आणि तिने देवाची आराधना अजून जास्त वाढत्या प्रमाणामध्ये करायला सुरुवात केली की मला देवाची गरज आहे. In your troubles, तुमच्या त्रासांमध्ये you need to draw more closer to God. तुम्ही देवाच्या जास्त जवळ आलं पाहिजे बेटा. लांब लांब नाही जायचं. त्रास होतायत देवाच्या अजून जवळ या. Sometimes trouble comes as a test whether to see you will depend on God. कधी कधी त्रास सुद्धा अशासाठीच येतात, तपासायला, तुमची कसोटी घ्यायला की तुम्ही त्या त्रासात देवावर अवलंबून राहून देवाच्या जास्त जवळ येताय का देवापासून लांब पळताय. God wants you to come close to Him. देवाची इच्छा आहे तुम्ही देवाच्या जवळ आलं पाहिजे. And so even if trouble makes you to come close to God, He will allow. आणि म्हणून जर त्रासांमुळे तुम्ही देवाच्या जवळ जर येत असाल तर देव परवानगी देईल त्या त्रासांना यायला. कारण की देवाची इच्छा आहे कसंही करून हा माझ्या जवळ यावा. The mother knows आईला ठाऊक असतं. when I cook food, आईला माहित असतं जेव्हा मी स्वयंपाक करते my child will come to me. तेव्हा माझं लेकरू माझ्याकडे येणार. And so she waits. आणि मग आई वाट पाहते. And when the child is hungry, the child comes running in the kitchen. आणि लेकराला भूक लागली की लेकरू कसं धावत स्वयंपाकघरात येतच. And that is the joy of the mother. आणि आईचा तोच आनंद असतो की याला भूक लागावी आणि हा धावत स्वयंपाकघरात यावा. Praise God. देवाला धन्यवाद. Hannah did not complain. हन्नेनी तक्रार नाही केली की माझ्या आयुष्यात असं का, मला का नाही संतान होत आहे. In fact, in troubled times, उलट पक्षी या संकट समयी it worked patience in her. या संकट समयामध्ये हन्नेच्या जीवनात अजून धीर निर्माण झाला. She did not condemn God. तिनं देवाला दंडाज्ञा, देवाला नाव वगैरे ठेवली नाहीत की असं कसं सगळ्यांना बाळ होतात मला बाळ होत Never नाही. in all her नाही, 10 नाही, years. कधी नाही. आयुष्यात कधी तिने देवाला असं काही बोललेलं नाही. She did not even behave badly with her husband. अजिबात आपल्या नवऱ्याशी सुद्धा वाईट वागली नाहीये. She did not retaliate at the provocation of her adversary. आणि तिची सबत तिला नावं ठेवायची, थट्टा करायची, त्याला सुद्धा तिनं कधीही प्रत्युत्तर दिलेलं नाही. But she bore it all with the strength of God. तिने सगळं सहन केलं. देवाच्या शक्तीनं, देवाच्या ताकदीनं सगळं सहन केलं. Whatever you are going through today, तसं आज आता या सेकंदाला तू ज्या काही परिस्थितीतनं जातोय bear it with the strength of सहन God. कर. देवाच्या शक्तीने सहन कर. Don't be bitter with God. काही नाही होत. देवाविषयीनं कडू होऊ नको. सहन कर. Don't be provocative. आणि देवाविषयीनं चिडचिड करू नको, उसकू नको. असा Don't get angry on anybody. असा चिडू नको कोणावर. असा काय उसकतो सारखा. Whoever has done anything to ज्या you, कोणी जे काही तुझं केलं असेल just trust in God. केवळ देवावर विश्वास ठेवायचा की देव माझं भलं करणार आज नाही उद्या. God will reverse everything for you. अरे देव तुझ्यासाठी सगळं उलट करेल. आपण अशी चिडचिड करून लोकांवरती रागावून कसंही वागायचं नाही. Prayer is the master key that unlocks the storehouse of God. अरे प्रार्थना म्हणजे गुरुकिल्ली आहे. देवाचा खजिना उघडायची गुरुकिल्ली आहे प्रार्थना. Prayer, प्रार्थना very powerful. अतिशय सामर्थ्यवान. प्रार्थना ही जीवन, प्रार्थना ही जय. प्रार्थना Prayer brings God's power and grace, अरे प्रार्थना देवाचं सामर्थ्य, देवाची कृपा आपल्यापर्यंत पोहोचवते. and it works best when we are weak, आणि जेव्हा आपण अशक्त असतो ना त्याला तर ही प्रार्थना फार छान काम करते. and it turns everything for our good. आणि सगळं काही ही प्रार्थना ना आपल्या चांगल्याकडे करवते. That's why a popular saying आणि goes म्हणून like this: एक प्रसिद्ध म्हण अशी आहे, why worry when you can pray? आपण जेव्हा प्रार्थना करू शकतोय तर मग चिंता कशाला करायची. Why worry when you can pray? अतिशय प्रसिद्ध म्हण आहे ही जगामध्ये की आपल्याला जर प्रार्थना करता येत आहे तर चिंता कशाला करायची. प्रार्थना करा. What is irritating you? What is troubling you? काय कशाचा त्रास होतोय तुम्हाला एवढा. काय एवढी चिडचिड होते, मूड ऑफ झाला, तोंड उतरली, चेहरे उतरले. Pray. कशाला? प्रार्थना करा. प्रार्थना करा. Is someone making you to feel worthless? Pray. कोणीतरी तुला असं शून्यात जमा करते, तुला किंमत देत नाहीये का कोणीतरी. प्रार्थना कर. Have you lost your job? Pray. नोकरी गेली, प्रार्थना कर. His home atmosphere not good? Pray. घरातलं वातावरण बिघडलंय का, ठीक आहे ना, प्रार्थना कर ना. Things will change. गोष्टी बदलतील. God will make those things to change. अगं देव गोष्टी बदलेल, देव गोष्टी बदलायला लावेल. Pray and don't be frustrated. प्रार्थना करा. असा कंटाळा करू नका, वैतागू नका, Pray, चिडू नका. don't be bitter. प्रार्थना करा. असा कडूपणा ठेवू नका हृदयामध्ये भरून. Pray, don't give up. प्रार्थना करा. हार मानू नका. ओ हालेलुया, आमेन. Pray. प्रार्थना करा. Pray at all times. नेहमी प्रार्थना करा.
If you are feeling defeated, pray. पराजयी वाटतंय, हरल्यासारखं वाटतंय, प्रार्थना करा. If things are not happening, pray. गोष्टी घडत नाहीयेत, प्रार्थना करा. Don't be frustrated. कंटाळू नका. 24/7 प्रार्थना, अखंड प्रार्थना, निरंतर प्रार्थना करा. In life there can come failures and defeats. आयुष्य आहे, याला जीवन ऐसे नाव. आयुष्यामध्ये पराजय, हार, अपयश हे सगळं येऊ शकतं. This is a part of our life. आयुष्याचा हा भाग आहे बेटा. कधी चढ, कधी उतार, कधी जिंकतोय, कधी हरतोय, हा भाग आहे And आयुष्याचा. life is never fair. आणि आयुष्य कधी न्याय देत नाही. आयुष्य अन्यायीच आहे. Life is never fair. जीवन कधी न्याय देतच नाही. जीवन अन्यायीच आहे. Some people have it all, some have nothing. बघा ना, काही लोकांकडे सगळं असतं, काही लोकांकडे काहीच नसतं. That's why you need God. म्हणून देव लागतो. That's why you need God. म्हणून आपल्याला देव लागतो. काय म्हणायचं यावर? व्हॉट यू से अबाउट इट? काही लोकांकडे सगळं आहे, काही लोकांकडे काही नाही. काय म्हणणार आपण यावर? काही नाही. म्हणून तर देव लागतो. Praise God. आमेन. Bible says in Isaiah 19 verse 3, यशाया 19 अध्याय 3 वचन बायबल म्हणतं, God is saying, देव बोलतोय, I will frustrate their counsel, says the Lord. मी त्यांची मसलत जी आहे ना, त्या मसलतीला सगळा वैताग आणि देव म्हणतोय. I will frustrate the world for you. म्हणजे जगाला मी वैताग देईन तुझ्यासाठी, But you don't get पण frustrated. तू नको वैतागू. अख्ख्या जगाला मी वैताग देईन तुझ्यासाठी, पण तू वैतागू नको, तू कंटाळू नको, असा चिडू नको. Because the world also frustrates us. कारण जग सुद्धा कधी कधी आपल्याला वैताग देतं. There are people who take advantage of काही us. लोक आपला फायदा गैरफायदा सगळंच घेतात. You may have done the best for them, आणि कदाचित त्या लोकांसाठी तुम्ही जीव ओवाळून टाकला असेल, नाही ते केलं असेल, but they will never even be grateful to you. तरी सुद्धा ती माणसं कधी म्हणून ऋण मानणार नाही का, एक आभार नाही का, थँक्यू नाही का, काही नाही. डोकं फोडा, जीव ओवाळा, काही करा, Nothing. नाही एक शब्द त्यांच्या तोंडातनं बाहेर पडत नाही. God says देव म्हणतो in Psalm 14 verse 6, स्तोत्र 14:6, you wicked people frustrate the plans of the afflicted, but the Lord is his refuge. दुष्ट लोक तुम्ही त्रासात पडलेल्यांच्या योजनांना वैताग देताय, पण देव त्याचा आश्रय आहे. त्रासात पडलेल्यांना तुम्ही जगातली माणसं असं वागवताय, पण देव म्हणतो मी त्यांचा आश्रय स्थान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God saw the heart of Hannah. देवाने हन्नेचं हृदय पाहिलं. And so once the family had gone to Shiloh to worship God, आणि एकदा असं झालं की हन्ना आणि तिचा संपूर्ण परिवार शिलोला देवाच्या मंदिरी आराधना करायला गेला. they all went as a family. सगळे एक कुटुंब या नात्याने सगळेच गेले घरातले देवाच्या मंदिरी देवाची आराधना करायला. Hannah's adversary also took her 10 children, हन्नेची सवत पण होती आणि सवतीनं 10 मुलांनाही घेतलं. while Hannah went all alone. हन्ना बिचारी एकटी गेली They had to travel long distance. आणि लांबचा पल्ला होता, प्रवास मोठा होता. And so Hannah kept everything in her heart, हन्नेनं सगळं हृदयामध्ये ठेवलं होतं तिच्या. patiently waiting when I will go to Shiloh, when I will cry before God. आणि धीराने वाट बघत होती की कधी एकदाची मी देवाच्या मंदिरी पोचीन आणि तिथे जाऊन माझं हृदय मोकळं करून रडून रडून मी देवाला प्रार्थना करीन. And with that great expectation she was going. अशा मोठ्या अपेक्षेनं हन्ना निघाली तिथे With जायला. great expectation you have come here. मोठ्या अपेक्षेनं आज तुम्ही लोक इथे आलेले आहात बरं का. With great pain you have come here. मोठ्या मोठ्या वेदना घेऊन तुम्ही लोक आज रात्री इथे आलेले With आहात great frustration you have come आणि here. फार वैतागलेले आहात. त्या अवस्थेमध्ये आज रात्री तुम्ही इथे आलेले आहात. Don't worry. अजिबात काळजी The करू Lord नका. will touch you. प्रभू तुला आज स्पर्श करेल. Tonight He will touch you. आज रात्री प्रभू तुला स्पर्श करेल. Tonight He will give back your health. आज रात्री तुझं गेलेलं आरोग्य देव तुला परत करेल. Tonight He will do it for you. आज रात्री देव तुझ्यासाठी करेल. Don't give up. अजिबात हार नको मानू. हार नाही मानायची बेटा. Hannah came with a lot of expectation. बघा ना, हन्ना तिचं ते जड हृदय परंतु फार मोठी अपेक्षा घेऊन देवाच्या मंदिरी आली I am going to visit की God. नाही मी देवाला भेटायला चालली I will pour out my ordeal before God. आणि मी जाऊन माझं हृदय देवासमोर ओतणार आहे. I'll pour it all before Him. सगळं मी देवासमोर जाऊन देवाला सांगणार आहे And I will make a vow आणि मी देवाला नमस करीन that if you bless की me, देवबाप्पा जर तुम्हाला आशीर्वाद दिला, I'll give back that son to you. पुत्र संतान जर तुम्हाला दिलं तर माझा तो पुत्र मी तुला परत करीन, मी स्वतःकडे ठेवणार पण The नाही. moment she entered the temple of God, ज्या क्षणाला हन्ना देवाच्या मंदिरात आली, suddenly अचानक she was gripped with faith.
असा विश्वास तिच्यामध्ये आला ना, Yes, frustration was working also one side. अर्थातच वैताग एका बाजूला तिच्या हृदयामध्ये होता, ती कंटाळलेली होती. Because everybody was eating, कारण सगळे जेवत होते, she could not eat. तिला जेवता येत नव्हतं. Her adversary with the 10 sons were eating. तिची सवत 10 मुलांना घेऊन थाटामाटानं जेवत होती. ही बिचारी She could अशी. not eat, she could not drink. तिचं मन लागेना ना कशामध्ये, कारण की तिला खायला होईना, प्यायला होईना. She said, I don't want food. ती म्हटली मला अन्न नकोच I आहे. don't want water. मला अन्न पाणी काही नको I आहे. want to enter inside the temple and pray to God. आत्ताला या मितीला मला देव हवाय. मला देवाच्या मंदिरात तिथे आत गाभाऱ्यात जाऊन प्रार्थना करायची. मला आत्ताला ना खायला नको ना प्यायला नको. मला देव पाहिजे. देव द्या, मला देव हवाय. I want to go alone. मला एकटीला आत जायचंय. I don't want to go with my husband कोणी also. नको. मला सोबत माझा नवरा पण नको. मला I don't मंदिरात want my एकटीला जायचंय. adversary also. सवत नको, नवरा नको, कोणी नको. मला एकटीला मंदिरात जायचंय आत. Lord, I don't want to see anybody प्रभू there. मला कोणाची तोंड तिथं पाहिजे नाही. There, मग तिथे the moment she entered ज्या inside, क्षणाला हन्नेनी मंदिरात प्रवेश केला, she found herself kneeling before God. तिनं देवासमोर गुडघे टेकले. तुटलेले गुडघे टेकतात. Her adversary तिची सवत said, Where is this Hannah gone? म्हणायला लागली, कुठे गेली हन्ना? दिसे ना, She's not eating, not drinking. खात नाही, धडपीत नाही, काही नाही, कुठे गेली? But inside she was happy. पण आतून तिची सवत आनंदी होती बर का. Outside only expressions. फक्त बाहेरनं दाखवत होती की मी तिची विचारपूस करतीये. Bible says बायबल म्हणतं in Psalm 33 verse 10, स्तोत्र 33:10, the Lord will block the sinful plans of the people. माणसांच्या पापी योजनांना देव ब्लॉक करेल. He will frustrate their plans. त्या माणसांच्या त्या पापी योजनांना देव वैताग देईल. He will keep them from doing what they want to do. आणि त्यांना जे करायचंय ते करण्यापासून देव त्यांना लांब ठेवेल. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 1:10, 1 शमूएल पहिलाच अध्याय 10वं वचन, she was in the bitterness of the soul हन्नेच्या जीवात कडूपणा भरलेला and prayed होता. to the Lord, आणि मग ती प्रभूला प्रार्थना करायला and she लागली. wept sorely, अशी रडली, अशी रडली. and she made a vow. आणि तिने नवस केला देवाला, Oh God of heavens, माझ्या स्वर्गातल्या देवा, if you just look down upon my sorrow जर माझ्या दुःखाकडे तू पाहिलं and answer my prayer आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं and give me a son, आणि मला पुत्र संतान दिलं, then I will give him back to you, तर तो माझा पुत्र मी तुला परत करीन. and he will be yours for his entire आणि lifetime. माझा मुलगा, जरी मला एकच असेल पण तो माझा मुलगा मी तुला आयुष्यभरासाठी देऊन And टाकीन. I will see that his hair will never be cut. आणि माझ्या मुलाचे केस मी कधी कापणार नाही. She didn't realize. तिला कळलं नाही. But there the high priest was seated. तिथे प्रमुख याजक बसला होता. बोली भाषेत पुजारी म्हणतो ना आपण, तसं प्रमुख याजक तिथे बसला होता मंदिराच्या He saw गाभाऱ्यात. her swaying and muttering something. त्यांनी पाहिलं की भाई अशी ढुलते हलते आणि काहीतरी चुटपुटते. He thought that she was a drunk woman. त्याला असं वाटलं की दारू पिऊन आली, नशा करून आली. He said, Oh woman, तर तो म्हणाला की बाई, how long will you be drunk? किती अशी तू दारू पिऊन नशेत राहणार? Put away the drink from you. आता ही नशा तू बंद कर, Then God will listen to you. मग देव तुझा ऐकेल. In her frustration, तिच्या त्या वैतागलेल्या अवस्थेत, she did not remove her anger or went on the high priest. तिच्या त्या वैतागलेल्या अवस्थेत मात्र तिनं त्या प्रमुख याजकावर राग नाही काढला बर का, चिडली नाही. Because कारण through that high priest she will be blessed. त्या प्रमुख याजकाद्वारेच ती आशीर्वादित होणार आहे ना. And so she replied, तर तिने उत्तर दिलं No sir, की नाही सर, I am not drunk. मी काही नशा करून आलेली नाहीये. I am a woman with sorrowful spirit. मी दुःखी आत्म्याची बाई आहे I am a very sad woman. आणि मी फार दुःखी आत्मा I आहे. was pouring my heart before God. माझं हृदय मी देवासमोर ओततीये. Please don't think so that I am a drunkard. प्लीज असा विचार करू नका की मी दारूच्या नशेत इथे आलेली आहे. Don't consider your handmaid a wicked woman. तुमच्या दासीला अशी दुष्ट बाई मानू नका. For out of my great anguish and grief I have been praying to God. कारण माझ्या दुःखातनं, माझ्या टेन्शन मधनं मी देवाला इथे प्रार्थना करत गुडघे टेकलेले आहेत. Then the high priest said, मग तो प्रमुख याजक बोलला, In that case, असं जर असेल cheer up them. तर आनंदी हो, चल. May the Lord God of Israel grant your request. प्रभू इस्रायलचा देव तुझी विनंती मान्य करो. Whatever it is. जी काही विनंती असेल. She didn't even share her problem to तिनं him. सांगितलं पण नाही तिची समस्या काय आहे त्या प्रमुख याजकाला. She didn't say, I am praying for a son. काही बोलली नाही त्या प्रमुख याजकाला ती की मी पुत्र संतान मागतीये, मला संतान नाहीये. Because she was praying in her heart. कारण हृदयातनं प्रार्थना करत होती ती. Even now, आता सुद्धा if you are praying in your heart, जर तू तुझ्या हृदयात प्रार्थना करत असशील, your
Your neighbor will not hear, तुझा शेजारी ऐकणार but नाहीये, God will hear. पण देव ऐकेल, कारण हेही देवाचं मंदिर आहे. God will hear. देव ऐकेल, कारण हेही देवाचं मंदिर आहे. So the high priest said, तर प्रमुख याजक बोलला, I don't know what you're praying for, मला माहित नाही तू काय प्रार्थना करतेयस, but But God will answer. Go. देव तुझ्या प्रार्थनेला उत्तर देईल. Whatever it is, God जे will असेल answer. ते देव तुला उत्तर देईल. जा, Whatever your need is, it's going to be answered. जी काही तुझी गरज आहे ती गरज पूर्ण होणार तुझा. असं त्या प्रमुख याजकाने तिला आशीर्वाद Praise दिला. God. देवाला धन्यवाद. If we would have been there, आपण जर तिच्या जागी असतो, we would have told the high priest, आपण प्रमुख याजकाला म्हटलो असतो, तेरे मुंह में घी शक्कर. हो ना, तुमच्या तोंडामध्ये घी शक्कर, दुग्ध शर्करा योग, हालेलुया, तुमच्या तोंडात. Because they think the words are lucky. कारण त्यांना असं वाटतं की शब्द लकी ठरतात ना. The words are not lucky. शब्द लकी नाहीये. My God is going to work wonders for माझा her. देव चांगला आहे, माझा देव तिच्यासाठी चमत्कार करणार आहे. शब्द कसले आले लकी आणि भगी. Hannah देव, said, thank you. हन्ना त्यांना म्हणाली, तुमचे खूप खूप आभार. May I find grace in your sight. तुमच्या नजरेत मला कृपा प्राप्त हो. And she got खूप up. खूप आभार. आणि उठली. Her face was radiant. तिचा चेहरा असा चमकला ना. She ate and drank before God blessed her. आणि देवाने तिला तो आशीर्वाद देण्या अगोदर मग बाहेर जाऊन तिने जेवायला खायला प्यायला सुरुवात केली. चेहरा बदलला, हास्य आलं. Adversary thought, what's wrong with her? तर तिच्या सवतीला वाटलं की काय झालं असेल हिला. Just now she was crying. आता तर रडत होती, Now she is eating. आता खायला प्यायला Now she is लागली, drinking. आता खायला प्यायला लागली. Where she got blessing? कसे, कुठून काय आशीर्वाद मिळालाय. Your coming here is a blessing. तुझं इथे येणंच आशीर्वाद आहे. Your praying to God is a blessing. तुम्ही देवाला प्रार्थना करताय तोच आशीर्वाद Your आहे. seeking God is a blessing. तुम्ही देवाला शोधताय तोच आशीर्वाद Your आहे. believing in God is a blessing. देवावर विश्वास टाकला ना तुम्ही तोच आशीर्वाद आहे. Your trusting God is a blessing. देवावर भरोसा टाकला तोच आशीर्वाद आहे. Your muttering in your heart is a blessing. हृदयामध्ये चुटपुटताय तोच आशीर्वाद आहे. Your love for God is a blessing. देवावरचं तुझं प्रेम तुला आशीर्वाद आहे. Praise God. देवाला धन्यवाद. जे सवती सारखे तुमच्या अवतीभोवती पण असतील ते बघत बघत म्हणतील, माहित नाही काय झालं, तिकडे गेले पण इतके आनंदी दिसतायत ना. Say, people will ask you, लोक विचारतील, did you get some lottery ticket? काय लॉटरी वगैरे लागली का, एवढे खुश, Are you come out of debts? काय कर्ज केलं, Did you get a job? काय नोकरी लागली. You will say no. नाही तू येणार असं काय Then नाही. why are you laughing? नाही एवढे हसताय का, Why are you so joyful? एवढे का आनंदी. Say, my बघा, God has answered already. म्हणायचं देवाने मला उत्तर दिलं ऑलरेडी. It will happen. होणार आहे, It will happen. होणार आहे. देव बोललेला आहे मंदिरामध्ये. This is Shiloh. This is the house of हे prayer. शिलो आहे, हे पण प्रार्थनेचं घर, देवाचं मंदिर आहे. Don't be frustrated. अजिबात वैतागायचं नाही. The following year, आणि मग येणाऱ्या वर्षी God blessed her with a son. देवाने दिला ना तिला पुत्र संतानाचा आशीर्वाद. All mouths were shut. सगळी तोंड जी बंद झाली ना ती बंद झाली. So don't lose your cool. तर तुम्ही ना आपली शांतता सोडू नका आणि असे चिडून काही पण बोलू नका. God will work for you. देव तुझ्यासाठी काम करेल, तू शांत राहा. Romans 8:28 says, रोमकरास 8:28 सांगतं, everything will work out together for good for those who love God. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनात सरते शेवटी सगळं चांगल्याकडे होणार आहे. Praise God. Finished. Hallelujah. That is the reason why Jesus came on this earth. याच कारणास्तव येशू या जगात आले. He came for you येशू तुझ्यासाठी to आले, solve your problems, तुझ्या समस्या सोडवायला to wipe away your आले, तुझे tears, अश्रू पुसायला आले to आहे, give strength in your weakness, तुझ्या अशक्तपणात तुला शक्ती द्यायला आले आहे, in all your disappointments. तुझ्या सगळ्या नाराजीमध्ये. Get an appointment with Jesus. येशूंची एक अपॉइंटमेंट घे, जरा येशूंशी बोल. Things will change. सगळं बदलेल बेटा. येशूंशी जाऊन बोल थोडं. Jesus said, येशू बोलले, up till now you have not asked me anything. आतापर्यंत तू मला काही मागितलं नाही. John 16:24. योहान 16 अध्याय 24 वचन. येशू म्हणाले, आतापर्यंत तू मला काही मागितलं नाही. That means you have asked the whole world, but you have not asked me anything. म्हणजे येशू म्हणता अख्ख्या जगाला तू मागतोय पण अजून मला नाही मागितलं तू काही. Ask माग ना, that your joy may be full. तुझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून माग ना. येशू म्हणतायत, अरे Praise मला God. माग, मी द्यायला तयार आहे, मला माग. This Jesus took the sins of the whole world, हे जे येशू आहेत ना त्यांनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. rose again on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत He झाले. is alive येशू हा जिवंत आहे. to let you know तुला हे कळवायला that nothing is impossible with him. की देवाला येशूला काही अशक्य नाही. No काही नाही. limitations, no काही limitations. काही अशक्य नाही, काही मर्यादा नाही. मर्यादे पलीकडे जाऊन करणारा तो देव, तो जिवंत आहे.
No matter who has taken advantage of you, तुझा गैरफायदा कोणी पण उचललेला असो काही फरक पडत नाही. no matter who abused you, कोणी तुला नावं ठेवलेली असो काही फरक पडत no नाही. matter who cheated you. कोणी तुला फसवलेलं असो काही हरकत नाही. Yes, it is frustrating. हा, त्यातनं थोडासा वैताग येतो मला माहित आहे. Maybe you are not satisfied about certain things. आणि कदाचित तुझ्या आयुष्यातल्या काही गोष्टींविषयीनं तू समाधानी नाहीये की मेरा लाईफ ऐसा क्यों है, मेरा लाईफ वैसा क्यों नहीं है. Why my life is not shaping this way? का माझ्या आयुष्याला असा आकार नाही, त्यांचं बघा कसं आहे, ह्यांचं बघा कसं आहे, माझं का होईना. Maybe you are disappointed with your spouse. कदाचित तुम्ही तुमच्या नवऱ्याविषयीनं बायकोविषयीनं जरा नाराज असाल. Maybe things have not gone the way you had planned. आणि कदाचित तू योजना केली होती तसं झालं नसेल. But that is not the end of life. पण ठीक आहे ना, तू योजना केली होती तसं झालं नाही म्हणून काय आयुष्य संपलं का. Don't give in to frustrations. उगीच वैतागायचं नाही. Because frustrations can lead into other aggressions. कारण वैताग आला, कंटाळा आला, चिडचिड झाली की त्यातनं बाकीचे सगळे उपद्व्याप सुरू होतात. You will have feelings of anger. मग इतका राग येतो ना. It can lead you to your own ruin. It can lead you into somebody else's ruin. आणि तो पारा चढला, तो भयानक राग आला की त्या रागापायी तुझा नाश होणार आणि कोणाचा तरी नाश होणार, सगळी बर्बादीच होणार आहे त्या रागात. It can lead you to depression. त्या रागातनं तुला नैराश्य येणार. That's why म्हणून you need to turn to Jesus. येशूंकडे वळायची गरज आहे, तुम्ही बाकी काही करायची गरज नाही. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन, cast all your cares upon him for he cares for you. आपल्या सगळ्या काळज्या प्रभूच्या पायी टाक, कारण प्रभूला तुझी काळजी आहे. Jesus knows your needs. येशूंना तुझ्या गरजा ठाऊक आहेत. Jesus knows your wants. येशूंना तुला काय हवंय तेही माहिती आहे. Jesus knows your pain. येशूंना माहितीये ना तुला कुठं दुखतंय, खुपतंय, काय Jesus होतंय. knows your sadness. अरे येशूंना माहितीये तुला काय दुःख आहे. Jesus knows your emotions. येशूंना तुझ्या भावना माहिती आहेत. सगळंच माहिती आहे येशूंना. Jesus knows your enemies. येशूंना तुझे शत्रू पण माहिती आहेत की ह्याचे शत्रू हे आहेत. Jesus knows your sickness. येशूंना तुझे आजार पण माहिती आहेत की याला हा आजार झालाय. And so he is enough for you. म्हणून येशू तुला पुरून उरतील, येशू तुला पुरेसे आहेत. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 9:6, यशायाचा 9वा अध्याय 6वं वचन, he will be called mighty God. त्याला महान देव असं नाव असेल. Jesus is called mighty God. येशूंना महान देव म्हटलं जातं. That means a strong God, याचा अर्थ बलवान, खंबीर, शक्तिमान a देव, divine hero. एक दैवी हिरो. हालेलुया. His name is Jesus. त्याचं नाव आहे येशू. Don't forget this हे name. नाव नाही विसरायचं. This name spells salvation for या you. नावात तुझं तारण आहे. This name spells healing for या you. नावात तुझं आरोग्य आहे. This name spells deliverance या for you. नावात तुझी सुटका आहे. येशू नाम कधी नाही विसरायचं. Bible says बायबल म्हणतं in Mark 9:14, मार्कचा 9वा अध्याय 14 वचन, once Jesus came down from the mountain एकदा येशू ख्रिस्त डोंगर माथ्यावरून खाली आले. along with his 3 disciples, येशूंचे 3 शिष्य येशूंबरोबर होते. Peter, James and John. पेत्र, योहान, याकोब त्यांची नावं. At the bottom of the mountain, त्या डोंगराच्या पायथ्याशी they found a great crowd surrounding the other 9 disciples. एक मोठी लोकांची गर्दी त्यांना इतर 9 शिष्यांच्या सभोवताली दिसली. And some religious leaders were arguing with them. काही धार्मिक पुढारी त्यांच्याशी वाद घालत होते. The crowd was really surprised to see Jesus. लोकांची गर्दी आश्चर्यचकित झाली येशूंना बघून. And everyone hurried over to greet him. आणि सगळे घाईघाईने येशूंकडे यायला लागले, येशूंना सलाम द्यायला. But Jesus saw that his 9 disciples were very frustrated. पण येशूंनी पाहिलं, येशूंच्या लक्षात आलं की येशूंचे ते 9 शिष्य फार वैतागलेले आहेत. And there was a man who was also extremely frustrated. आणि अजून एक माणूस येशूंनी पाहिला जोही फार कंटाळलेला आहे. So Jesus asked the religious leaders, तर येशूंनी तिथे उपस्थित असलेल्या धार्मिक पुढाऱ्यांना विचारलं, what are you arguing with my disciples? काय वाद चाललाय? माझ्या शिष्यांशी तुम्ही काय वाद घालताय? One of the men who in the crowd, तर गर्दीतला एक माणूस he looked very frustrated फारच कंटाळलेला दिसत होता. and he spoke up तो बोलला and he said, Master, आणि म्हणाला, गुरुदेव, I brought my son to you माझ्या मुलाला मी तुमच्याकडे आणलंय so that you can heal him. अशासाठी की माझ्या मुलाला तुम्ही बरं करावं. Because कारण he is possessed by a demon. माझ्या मुलाला सैतान लागलाय, दुरात्मा लागलाय, त्याच्या अंगात येतं. Whenever the demon takes control of him, आणि जेव्हा केव्हा तो सैतान माझ्या मुलात येतो, it knocks him down तो सैतान, तो दुरात्मा माझ्या मुलाला खाली पाडतो. and he foams at the mouth. माझ्या मुलाच्या तोंडाला फेस येतो. My boy gnashes his teeth आणि माझा मुलगा दात खायला and लागतो. his body becomes very stiff. माझ्या मुलाचं शरीर एकदम कडक होतं. So I brought him to your आणि disciples, म्हणून मी माझ्या मुलाला तुमच्या शिष्यांकडे आणलं, hoping that they would deliver him. अशी अपेक्षा आणि आशा ठेवून की तुमचे शिष्य माझ्या मुलाला सुटका देतील. But they were not strong enough. पण तुमचे शिष्य एवढे बलवान नाहीयेत. All 9 of them collectively also could not drive out the demon. तुमचे हे 9च्या 9 शिष्य सगळे एकत्र मिळून सुद्धा माझ्या मुलातला सैतान काढू नाही शकले. Jesus said to the crowd, तर येशू लोकांच्या गर्दीला म्हणाले,
Why are you so faithless, people? तुम्ही का एवढे अल्पविश्वासी? तुमचा विश्वास का कमी आहे? How much longer I should be with you? किती वेळ मी अजून तुमच्या सोबत राहायचंय? तुमचा विश्वास कधी वाढणार आहे? How long should I put up with your unbelief? आणि किती दिवस मी तुमचा असा हा अविश्वास सहन करायचा आहे? Say, Jesus is frustrated because he has to put up with a lot of unbelief. आता इथे येशू थोडे वैतागले कारण की येशूंना लोकांचा खूप सारा अविश्वास तिथे पाहायला मिळाला. All your frustration is unbelief in God. तुमचा सगळा हा जो वैताग आहे ना तो दुसरं काही नाही, देवावरचा अविश्वास आहे आणि काही नाही. That's what Jesus is saying. असं येशू त्या लोकांना सांगत होते की How तुम्ही देवावर long विश्वास should I ठेवत नाही. put up with your मी unbelief? किती दिवस तुमचा हा अविश्वास सहन करायचा? तुम्ही विश्वास ठेवत नाही Why म्हणून तुम्हाला don't you वैताग. believe in me? का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही? Say, I believe in you, Jesus. म्हणा माझा तुझ्यावर say. विश्वास आहे. येशू बोला. I believe in you, म्हणा Jesus. येशू माझा तुझ्यावर विश्वास आहे. I know you can change things for म्हणा me. येशू तू माझ्यासाठी गोष्टी बदलू शकतोस. I know you will bless me. म्हणा मला माहित आहे तुम्हाला आशीर्वाद देणार. I know good times are here again. मला माहिती आहे चांगला समय परत आलाय. Praise ओ God. हालेलुया. Now Jesus is happy with you. आता येशू तुझ्यावर खुश झाले. Every frustrating event can be changed in the name of Jesus. वैताग द्यायची प्रत्येक परिस्थिती येशूंच्या नावात बदलली जाऊ शकते बरं का? Every frustrating situation can be changed in the name of Jesus. वैताग देणारी प्रत्येक परिस्थिती येशूंच्या नावात बदलू शकते. Jesus said to that man, येशू त्या माणसाला म्हणाले, bring your son to me. बाबा एक काम करा, तुमचा मुलगा माझ्याकडे आणा. Bring all the hard things to me. सगळ्या अवघड अवघड गोष्टी माझ्याकडे आणा. Bring all the unsolvable mysteries to me. सगळी रहस्यमय सगळ्या गुपित गोष्टी ज्या सुटत नाहीयेत त्या माझ्याकडे आणा. Whatever is not possible for you, bring it to me. तुम्हाला जे शक्य नाहीये ते माझ्याकडे आणा. Bring every case to me. प्रत्येक प्रकरण माझ्याकडे आणा, मी बघतो. The most difficult things also bring it to me. सगळ्यात जास्त अवघड गोष्टी सुद्धा माझ्याकडे आणा. That is what Jesus is telling असं you. येशू आत्ताला तुम्हाला सुद्धा सांगतात की सगळं अवघड अवघड मला द्या. They brought that boy to Jesus. आणि मग त्यांनी त्या बाबांनी आपल्या मुलाला येशूंकडे आणलं. When the demons saw Jesus, आणि जेव्हा त्या दुरात्म्यांनी येशूंना पाहिलं, he convulsed the child त्या मुलाला फिट आली. त्या दुरात्म्याने त्या मुलाला फिट दिली and he fell on the ground. आणि तो मुलगा जमिनीवर कोसळला He पडला. was foaming at the mouth. त्याच्या तोंडाला फेस आला. Jesus asked the father, येशूंनी वडिलांना विचारलं how long has he been suffering like this? की बाबा या तुमच्या मुलाला कधीपासून असा त्रास होतोय? The father says, since he was very तर small. वडील बोलले की माझा मुलगा फार लहान असल्यापासून माझ्या मुलाची अशी अवस्था आहे. It tries over and over to kill him by throwing him into the fire and water. आणि सारखा सारखा हा दुरात्मा त्याच्या अंगात येतो. कधी त्याला पाण्यात फेकतो, कधी त्याला आगीत फेकतो. But please, प्लीज if you are able to do something, गुरुदेव तुम्हाला जर काही करता आलं, anything, प्लीज काही जर तुम्हाला करता आलं, have compassion and please help us. तर एक काम करा, आमच्यावरती दया करा, कळवळा करा आणि आम्हाला मदत करा. It's frustrating for us. का आम्हाला वैताग आला आता या गोष्टीचा. Jesus replied, येशूंनी उत्तर दिलं, what do you mean if I can? बाबा तुम्हाला काय म्हणायचंय? मला जमेल तर करा म्हणताय, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? Anything is possible to a man who believes. जो माणूस विश्वास ठेवतो त्याला सगळं काही शक्य आहे. The fault is not in my power, the fault is in your belief. चूक माझ्या सामर्थ्यात आणि देण्यात नाही, चूक तुमच्या विश्वासात आहे. The fault is not in my willingness. माझ्या इच्छेत चूक नाही, येशू म्हणाले. The fault lies within your heart. तुझ्या हृदयामध्ये खामी आहे. Your heart is full of unbelief. तुझं हृदय अविश्वासाने भरलेलं आहे Full म्हणून of doubt. होतंय. तुझ्या हृदयामध्ये शंका खूप आहेत That's why you are a frustrating lot. आणि म्हणून तू असा वैतागलेला आहेस. शंका, एवढ्या शंका. You देवा, depend on yourself too much. तू स्वतःवर फार अवलंबून राहतो. मी करीन, मी बघेन, You मी don't करीन. allow God to work in your life. देवाला काम करायची परवानगी देत नाही स्वतःच्या जीवनात. That's why this frustrating thing. म्हणून असा वैतागलाय तू. You don't give God a chance to work in your life. देवाला तू संधी देत नाही स्वतःच्या जीवनामध्ये काम करायला. मैं देख लेगा, मैं करेगा. अरे क्या करेगा? तुझे प्रभु लग्न ही वाला है. You don't give God a chance to help you. देवाला तू संधी देत नाही तुला मदत करायची. You are trusting too much on your education. फार विश्वास आहे तुझा तुझ्या शिक्षणावर आणि डिग्र्यांवर. You are depending too much on your IQ. फार तुझ्या बुद्धीवर अवलंबून आहेस तू. It is not working. अरे पण काम कुठे होतंय? तुझा घोडा अडलाय बघ, तुझा मुलगा बरा होईना. How many years you are doing it on your own? किती वर्ष स्वतःच्या ताकदीवर डोकं फोडतोय? From childhood is suffering. बालपणापासून तुझ्या पोटच्या पोराला And you are त्रास still आहे. trying. तरी सुद्धा तुझे प्रयत्न अजून सुरू आहेत. हे करेंगे, वो करेंगे. अरे क्या करेंगे? What God can do, you have to let God do. जे देव करू शकतो ना ते देवालाच करू दे. हट्ट करू नका. नसते हट्ट नाही चांगले. Let go and let God. जाऊ दे आणि देवाला करू दे.
सोड तो हट्ट आणि करू दे देवाला. सोड तो हट्ट आणि करू दे देवाला. Immediately the father cried out, लगेच ते वडील रडले I believe, Lord, help my unbelief. आणि म्हणाले, प्रभू माझा विश्वास आहे, माझ्या अविश्वासाला तुम्ही मदत करा, माझा विश्वास आहे. Okay. ठीक आहे ना. Jesus cried out, मग येशूंनी सुद्धा धावा केला deaf and dumb demons, I command you to come out of that little आणि boy. येशू म्हणाले, ह्या जो मुका बहिरा आत्मा या मुलाला लागलाय, सैतानाचा आत्मा, त्याच्यातनं निघ And never enter him ever after आणि this. परत कधी या मुलात येऊ नको. सोड त्याला. Immediately लगेच the demon left that तो boy. दुरात्मा त्या मुलाला सोडून गेला And the boy was आणि delivered. मुलगा बरा झाला. The Baba. father must be beating his forehead. ते बाबा, ते वडील आपल्या कपाळावरती हात मारत असतील. I lived in trying and trying and trying. मी किती so सारी many वर्ष वाया years. घालवली, प्रयत्न करत, ऐसा करेंगे वैसा करेंगे, ये करेंगे वो करेंगे. किती वर्ष वाया गेली. How long you have wasted? तुम्ही किती वर्ष वाया घालवली, कितना टाइम बर्बाद किया. टाइमिंग नाही. You could have come earlier. तुम्ही लवकर येऊ शकला असता, आला नाही. But still, better late than never. ठीक है, देर आए बट दुरुस्त आए. भाई आए तो सही, भले देर आए. One family was in Karnataka. एक परिवार कर्नाटक मधला. There God blessed this lady with a baby boy. तिथं देवाने या बहिणीला पुत्र संतानाचा आशीर्वाद दिला. But at the age of 3, पण 3 वर्षाचा असताना he was not performing activities like a normal child. हा मुलगा 3 वर्षाचा असताना तो मुलगा म्हणजे 3 वर्षाची मुलं साधारणतः जशी असतात तसा नव्हता. He was not able to walk. त्याला चालायला होईना, He could not talk. त्याला बोलता येईना, He could not eat with his own hands. खायला होईना स्वतःच्या हाताने He would always drool आणि नेहमी तोंडातनं लाळ गळायची. and used to get angry. त्याला राग यायचा, चिडचिड. If his desires were not met, त्याला जे हवंय ते जर मिळालं नाही, if people did not listen to him, लोकांनी जर त्याचं ऐकलं he नाही, would get angry. तर हा 3 वर्षाचा मुलगा चिडायचा. And so when he turned 4, आणि हा मुलगा जेव्हा 4 वर्षाचा he was झाला, taken to the hospital for a thorough checkup. त्याला दवाखान्यात नेलं त्यांनी की आपण याचं संपूर्ण चेकअप करून आणू की याला काय असं का होत आहे. After checkup, चेकअप केल्यावर the doctor said, डॉक्टर म्हणाले, when he would be 9 or 10 years old, he would be absolutely normal. हा मुलगा तुमचा 9-10 वर्षाचा झाला ना की मग तो अगदी व्यवस्थित आणि नॉर्मल होईल. But then when this boy turned 6, पण हा मुलगा जेव्हा मग 6 वर्षाचा झाला, his physical and mental problems increased. त्याचे शारीरिक आणि मानसिक त्रास अजून वाढले. He became very weak. तो अशक्त झाला, His hands and legs got twisted. त्याचे हात पाय असे मुरगळल्यासारखे झाले He started walking like a handicapped आणि तो असा person. म्हणजे एखाद्या माणसाला व्यंग असताना तो कसा चालतो तसा चालायला लागला. And so after removing MRI, मग MRI वगैरे काढला. the reports really shocked them हा रिपोर्ट बघून धक्काच बसला आई वडिलांना. because he was suffering from a nerve problem or damage त्याला काहीतरी त्याची एक नर्व होती, त्याला काहीतरी इजा झाली होती. in his brains. त्याच्या मेंदूमध्ये एक नर्व होती जिला काहीतरी इजा झाली. And so the doctor suggested surgery, तर डॉक्टरांनी सल्ला दिला की याचं ऑपरेशन करावं but लागेल. still they would not guarantee whether he would survive. आणि तरी पण ऑपरेशन करून सुद्धा डॉक्टर गॅरंटी देत नव्हते की हा मुलगा वाचेल की नाही. The mother was in tears. आई खलास बर्बाद म्हणजे उद्ध्वस्त झाली. आई रडायला लागली. She had no hope. आईला आशा नाही. So after 3-4 days, 3-4 दिवसानंतर she came to Pune with her son ती मुलाला घेऊन इथे पुण्याला आली and she took him to a hospital in Pune. आणि पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेली. And the doctors checked up and said, डॉक्टरांनी तिथे तपासलं त्याला आणि म्हणाले, your son is suffering from paralysis. तुमच्या मुलाला पॅरालिसिस पण झालाय. She was confused. तर ती गोंधळली. One doctor said he will be better at 9 and 10. Now this doctor is saying he is suffering with paralysis. एक डॉक्टर म्हटले 9-10 वर्षाचा झाल्यावर हा बरा होईल, हे म्हणताय त्याला पॅरालिसिस झालाय. त्यांनी आणि काही मेंदूतलं सांगितलं. One day she was discussing with her neighbor तर एकदा ना ती आपल्या शेजाऱ्यांशी बोलत होती. and the neighbor said, तर शेजारी म्हणाले, why don't you get him to the Dapodi church? एक काम करा सिस्टर, तुम्ही दापोडीच्या चर्चला शनिवारी त्याला घेऊन या. Lots of miracles are taking place there in the name of Jesus. खूप सारे चमत्कार तिथे येशूंच्या नावात होतात, तुम्ही त्याला आणा. So she brought her son in the year बिचारीनं ऐकलं. 2022. आणि मुलाला घेऊन आली 2022 या वर्षी And इथे so she heard the word of God आली. तिनं शनिवारी इथं देवाचा शब्द ऐकला, and she cried out to Jesus रडली खूप रडली, and prayed for her son. प्रार्थना केली आपल्या मुलासाठी. When she saw the miracles taking place all over, आणि उघड्या डोळ्यांनी तिने सगळीकडे बघितलं की देव कसे चमत्कार लोकांच्या जीवनात करत आहे. she prayed, मग तिने प्रार्थना Lord, केली की प्रभू, I also want a miracle for my son. मला पण माझ्या मुलासाठी तू चमत्कार घडवून दे. And she said a miracle did happen after a few days. आणि म्हणे काही दिवसांनंतर चमत्कार झाला. She was shocked
shocked because the child was behaving in a normal way. तिला धक्काच बसला कारण तिच्या लक्षात आलं तिचा मुलगा व्यवस्थित वागतोय नॉर्मल एकदम. And she started bringing him. आणि मग ती तिच्या मुलाला इथे घेऊन येत राहिली. One day he started walking. एके दिवशी मुलगा नीट चालायला लागला. He started talking. बोलायलाही नीट लागला. He started eating with his own hands. स्वतःच्या हाताने जेवायला लागला. सगळं व्यवस्थित नॉर्मल मुलासारखं झालं. She started bringing him every Saturday. मग दर शनिवारी ती आपल्या मुलाला इथे आणायला लागली. Today that child is normal. आज तो मुलगा अगदी नॉर्मल आहे. काही नाहीये झालेलं. I don't know whether we have the clip here, but that child is absolutely normal माहित today. नाही मला ही व्हिडिओ क्लिप वगैरे आहे की नाही पण तो मुलगा आता बरा झालेला आहे एवढं खरं आहे. Praise देवाला God. धन्यवाद. कसं बोललात? देवाला धन्यवाद. आमेन. Frustration is not an ordinary thing. वैताग येणं काही साधी बाब नाही बेटा. It's a wicked thing. वैताग येणं म्हणजे फार दुष्ट बाब आहे. It is used by the devil to disappoint you, आणि या वैतागवाडीला सैतान वापरतो तुला नाराज करायला, डिसअपॉइंट करायला, to नैराश्यात worry you, द्यायला, to remove you तुला from your काळजी द्यायला, destiny. तुला टेन्शन द्यायला, तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा जी आहे त्याचा नाश करायला. But don't give in to frustration. पण वैतागायचं नाही. Give in to Jesus, येशूंकडे यायचं. and all will be well. सगळं ठीक होईल. Thank you, Jesus. Everything will change in your life. सर्व काही तुमच्या जीवनामध्ये बदलेल. God has the power to change things in your life. देवाकडे सामर्थ्य आहे तुमच्या जीवनातलं सगळं काही बदलायचं. Don't lose hope. अजिबात आशा सोडू नका. Trust in God with all your heart. संपूर्ण हृदयाने देवावर विश्वास ठेवा. Lean not on your own understanding. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. In all your ways acknowledge Him, आपल्या सर्व मार्गांमध्ये देवाची जाण ठेवा. and He will direct your path. देव तुझ्या मार्गाला मार्गदर्शन करेल. Don't fall into delusion. आणि कुठल्याही मृगजळात पडू नका. Don't fall into falsity. कुठल्याही खोटेपणात पडू नका. Jesus is the truth. येशू सत्य आहे. Trust on Him. येशूंवर विश्वास ठेवा. The truth will set you free. सत्य तुम्हाला मोकळं करेल. Are you ready? तयार आहात? Whatever is your frustrating case, जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वैताग देत असेल, चिडचिड होत असेल, whatever is frustrating you now, आणि जी काही तुझी परिस्थिती आज तुला वैताग देतीये, things are not happening. गोष्टी घडत नाहीयेत, Don't worry. काळजी नको करू. God has a way and means to bless you. देव आहे ना, देवाकडे रीती आहेत ज्या रीतीनं देव तुला आशीर्वादित करेल. Hope in Him. देवावर आशा ठेव. If God fails, जर देवाने अपयश दिलं who can help you? तर मग आपल्याला मदत कोण करणार? But God never fails. पण देव कधी अपयश देतच नाही. God never fails. देव कधीही अपयशी ठरत नाही. Mankind will fail. मानवजात अपयशी ठरू शकते. God will never देव fail. कधी अपयशी होत नाही. That's why Jesus came. म्हणून ते येशू आले. Are you ready to cry out to Him? तयार आहात येशूंसमोर रडायला? Now is your opportunity. आता तुमची आलेली संधी आहे. Now is your time to cry to Him. आत्ताची वेळ तुम्ही देवासमोर रडायची वेळ आहे. Now is the time to seek His face. आत्ताची वेळ तुम्ही देवाचा चेहरा शोधायची वेळ आहे. Things will change. गोष्टी बदलतील बेटा. Good times are here for you. चांगले दिवस परत तुझ्याकडे येत आहेत. Jesus is the good time for you. येशू तुझ्यासाठी चांगले दिवस आहेत. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? Now is your time. आत्ताची वेळ तुझी आहे. Cry out with all your heart. रडून संपूर्ण हृदयाने रडून देवाचा धावा कर. Many of you will be touched right now अनेकांना आत्ता या वेळेला स्पर्श होईल. because Jesus is present here. कारण येशू इथे हजर आहेत. He is already touching some of you. ऑलरेडी काही लोकांना येशू स्पर्श करतात. He is already working in some of your ऑलरेडी life. काही लोकांच्या जीवनात येशू कार्य He करतात. is faster than your prayer. येशू तुझ्या प्रार्थनेपेक्षाही पटकन येतात. Yes. हो, लवकर He is येतात. faster. येशू तुझ्या प्रार्थनेपेक्षाही लवकर येतात. He loves to answer prayers. येशूंना प्रार्थनेला उत्तर द्यायला आवडतं. Are you ready to cry out to Him? तयार आहात येशूंसमोर रडायला? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर करा. One hand place on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो See काही that? आजार असेल तिथे ठेवा. God is already working. देव ऑलरेडी काम करत आहे Jesus बघा. is already touching. येशू लोकांना स्पर्श करतात ऑलरेडी. It is your time now. आता तुमची वेळ आली. And now pray. आणि आता प्रार्थना करा. Are you ready? डोळे बंद करा. तयार आहात? Then pray along with me. माझ्या सोबत ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा
I come to you मी तुझ्याकडे येत आहे, as a sinner. मी पापी आहे, I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय, Please forgive me. प्लीज मला माफ कर, Cleanse me. मला साफ कर, Wash me. मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I am in a miserable condition. माझी परिस्थिती फार वाईट I आहे, have no peace. मला शांती नाही, I have no joy. मला आनंद I नाही, have no happiness. मला खुशी नाही, I am frustrated, मी Lord. कंटाळलो, मी वैतागलोय, I am broke, Lord. मी तुटलोय देव You बाप्पा, have to help तू me. मला मदत केलीच पाहिजे, You have to come down. तू खाली आलंच पाहिजे. I am seeking your face. मी तुझा चेहरा शोधत I आहे, am talking to मी you. तुझ्याशी बोलत I आहे, am praying to मी you. तुला प्रार्थना करत आहे. Answer me मला now. उत्तर दे, Answer me मला now. आता उत्तर दे. See, Jesus is coming. येशू येतात बघा, Jesus is saying, येशू म्हणतात, I am going to help you tonight. मी आज रात्री तुला मदत I करणार am going आहे, to deliver you tonight. मी आज रात्री तुला सुटका I देणार am आहे, going to heal you मी tonight. आज रात्री तुला बरं करणार आहे. Just receive me in your heart केवळ तुझ्या हृदयामध्ये मला घे, and I will change your मी destiny. तुझ्या आयुष्याची दिशा Say, बदलणार Lord आहे. Jesus, म्हणा प्रभू येशू, then come into my heart ये माझ्या हृदयामध्ये, and change my life. माझं जीवन बदल, I accept you मी तुला स्वीकारत आहे, as my Lord and माझा Savior. प्रभू आणि तारणारा म्हणून. He is coming. येशू He येतात, is coming. येशू He येतात, is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श Every करताय. sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो, in the name of येशूच्या Jesus. नावात Leave. सोड, Leave in the name of Jesus. सोड येशूच्या See, He नावामध्ये. is touching you. येशू तुम्हाला See, स्पर्श Jesus is करतो. touching you. बघा येशू तुम्हाला This स्पर्श is the करतात. power of God. हेच देवातलं सामर्थ्य This आहे. is the power of God. हेच देवातलं He सामर्थ्य is आहे. touching you now. आता येशू तुला स्पर्श He is करतात. delivering you now. येशू तुला आता सुटका देतात. He is delivering you येशू now. तुला आता सुटका देतात. Every pain, वेदना I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात Vanish in Jesus' name. निघून जाऊ दे येशूच्या Vanish in नावात. Jesus' सगळ्या name. वेदना निघून जाऊ दे येशूच्या Leave in नावात. Jesus' name. सोड येशूच्या नावात. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Every body pain, अंगवेदना I command you to मी leave in आज्ञा Jesus' करतो, name. सोड येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Blood pressure, रक्तदाब, diabetes, मधुमेह, sugar problem, साखरेचा आजार be healed in Jesus' बरा name. होऊ दे येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Come on, call, call, चला call. सर्वांनी धावा करा, कराण करा. Cry out to Him. सगळ्यांनी रडून धावा करा. Say, Jesus, म्हणा येशू help me मला now. आता मदत कर. Jesus, येशू touch me मला now. आता स्पर्श कर. Jesus, येशू solve my problems माझ्या now. समस्या आता सोडव. Jesus, येशू heal me मला now. आता बरं कर. See, Jesus is touching you. येशू तुला आता स्पर्श Jesus करतात. is hearing your cry. येशू तुझं रडणं ऐकतात. Every pain vanish in Jesus' सगळ्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Cancer, कॅन्सर, people suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झाला, Lord Jesus, you touch them. प्रभू येशू तू त्यांना स्पर्श As कर. they cry out to you, जसं रडून ते तुझा धावा You करतात. heal them तू now. त्यांना आरोग्य दे आत्ताच्या आता. Be healed of cancer in येशूंच्या Jesus' नावात name. कॅन्सर मधून बरे व्हा. tuberculosis, क्षयरोग, be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Asthma, दम्याचा आजार, people suffering with ज्या लोकांना asthma, दम्याचा आजार let आहे, it vanish in प्रभू Jesus' तो आजार name. निघून जाऊ दे येशूंच्या नावात. Every breathlessness should stop in Jesus' श्वास name. घेता न येणं येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Every complication stop in Jesus' सगळा name. गुंता येशूंच्या नावात सुटू दे. Heart problem, हृदयाचे आजार, people suffering with heart ज्या problem. लोकांना हृदयाचे आजार आहेत, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Stone in the kidney, किडनी झालेले खडे let it be crushed in Jesus' त्यांचा name. चुरा होऊ दे येशूंच्या नावात. Place your hand on that area. आपला हात त्या भागावर ठेवा. Let the stones be crushed in त्या Jesus' name. खड्यांचा चुरा होऊ दे येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who cannot move their hands or their legs, ज्या लोकांना आपला हात किंवा पाय हलवता येत नाही, there is the power of God here. देवाचं सामर्थ्य आता इथे आलंय. Start moving your hands and your legs. आपला हात आणि पाय हलवायला लागा. If you could not sit, sit and see. खाली बसता येत नव्हतं, खाली बसून पहा. If you could not walk, walk and see. चालता येत नव्हतं तर चालून पहा. If you couldn't move, move your body in हलता Jesus' येत name. नव्हतं तर शरीर हलवून पहा येशूंच्या नावात. Because a miracle will happen. कारण चमत्कार घडणार आहे. Miracle will happen. चमत्कार घडणार आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. There is a person who's got swelling on his left leg. एक माणूस इथे आलाय, त्या माणसाच्या डाव्या पायाला सूज आहे It is bleeding also. आणि त्याच्या पायाला रक्त वाहत The आहे. Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुला स्पर्श करत You are आहे being healed now in आणि Jesus' तुला name. आता येशूंच्या नावात आरोग्य In मिळत the आहे. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. There is a lady whose stomach is swollen up. एक बहीण इथे आली आहे, तिचं पोट सुजलंय And the Lord is touching you. आणि प्रभू तुला आता स्पर्श करत Be आहे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात तू बरी हो. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात तू बरी हो. Deaf ears बहिरे कान be opened in the name of Jesus. येशूंच्या नावात उघडू देत. Blind eyes be opened आंधळे in the डोळे name of Jesus. येशूंच्या नावात उघडू देत.
severe headache. प्रचंड There डोकेदुखी. is somebody here with a severe headache. एक माणूस आला, त्याचं डोकं प्रचंड दुखत आहे. You feel as though that something is there on the त्या head. माणसाला असं वाटतंय की माझ्या डोक्याला कोणीतरी मारतंय. The Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करतात. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात Now, स्वीकार. in the name आता of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Knee problem. गुडघ्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Somebody is living in fear. एका माणसाला भीती वाटत आहे. Constant fear. कोणीतरी आहे ज्याला सारखी भीती वाटत Somebody is आहे. going to kill me. कोणीतरी मला ठार Somebody is मारणार going to आहे. destroy me. कोणीतरी माझा नाश करणार आहे. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात तू मोकळा हो. You will not be destroyed. नाही तुझा नाश होणार. You will live. तू जगणार आहेस. Because Jesus is touching you कारण right येशू now. तुला आता स्पर्श In करतात. the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालाय, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. All swelling vanish in Jesus' सगळी name. सूज येशूंच्या नावात जाऊ दे. Swelling leave in Jesus' सगळी name. सूज येशूंच्या नावात जाऊ दे. People who have lumps ज्या लोकांच्या अंगावर गाठी आहेत, in the armpit, काखेला गाठी आहेत, it will vanish in Jesus' name. त्या निघून जातील येशूंच्या In Jesus' नावात. name. येशूंच्या नावात. There is one lady एक बहीण इथे आली with आहे. waist problem. त्या बहिणीच्या कमरेला काहीतरी आजार Lots आहे. of severe pain. प्रचंड वेदना तिला कमरेत होत The आहे. Lord Jesus is touching you now. प्रभू येशू तुला आता स्पर्श करत Be आहे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरी हो. Start moving and check it up. तपास तपास In the name हलवून of तपास Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Those ladies who need a child. ज्या स्त्रियांना संतान हवंय, Father, दे बाबा, let the blessings of Hannah come upon them. हन्नेचा आशीर्वाद त्यांच्यावर येऊ दे. Receive a blessing of a child in Jesus' name. संतानाचा आशीर्वाद येशूंच्या नावात स्वीकारा. Piles problem. मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे. Thyroid problem. थायरॉइडचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Issue of blood. रक्तस्राव Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात बरा होऊ दे. Now you devil सैताना, who is attacking the जो people. लोकांवर हल्ला करतोय, All witchcraft power. चेटूक करणी, See that, see that. सगळं See the devil is बघा, living. सैतान All कसा जातो. witchcraft power. चेटूक करणी. When I say witchcraft power, the people are जेव्हा falling. मी म्हणतो चेटूक करणी, लोक खाली पडतात. When I say demonic power, the people are जेव्हा मी falling. म्हणतो सैतानी शक्ती, लोक खाली पडतात. All evil power. सगळी सैतानी शक्ती, All witchcraft power. सर्व चेटूक करणी, Demonic power. सैतानी शक्त्या Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. See, it's going ते away. चाललं बघा, He is going ते away. चाललं. The devil is going away. सैतान चालला. All witchcraft power. सगळं सगळं चेटूक चाललं. Leave सोड in the name of Jesus. येशूंच्या नावात. Your power is gone. तुझं सामर्थ्य गेलं. Your power is gone. तुझं सामर्थ्य गेलं. Say every evil power leave me in Jesus' name. म्हणा सगळी सैतानी शक्ती मला येशूंच्या नावात सोडू Say दे. every evil power leave me. सगळी सैतानी In शक्ती Jesus' name. सोड मला येशूंच्या नावात. Every poverty leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Every curses leave me in Jesus' शाप name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Leave in Jesus' name. सोड मला Say येशूंच्या नावात. every fear leave me in Jesus' मला name. सगळी भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say every demon leave me in Jesus' मला name. प्रत्येक दुरात्मा येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say every losses leave me in मला Jesus' name. सगळं नुकसान मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. I claim blessings in Jesus' मी name. आशीर्वाद मागत Say- आहे येशूंच्या नावात. बोला. I claim blessings in मला Jesus' मी name. आशीर्वाद मागत आहे येशूंच्या I नावात. claim promotion in the मी name of बढती Jesus. मागत आहे येशूंच्या नावात. I claim prosperity in the name of समृद्धी Jesus. मागत आहे मी येशूंच्या नावात. I claim peace in the name of Jesus. शांती मागत आहे मी येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. It's happening. घडत आहे, It is happening. घडत आहे. Say, I need a house in the name of म्हणा Jesus. मला घर हवंय येशूंच्या नावात. I need 2-wheelers and 4-wheelers in the name of मला Jesus. 2-4 चाकी गाड्यांची गरज आहे येशूंच्या नावात. बोला. Say it. म्हणा मला गरज आहे, मला गाडी हवी आहे. There's nothing wrong in asking. देवाला मागण्यात काही चूक नाही. Let God give in His time. देवानं देवाच्या वेळेत आपल्याला द्यावा, आपण मागावं. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Come on, say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Like Hannah laughed and enjoyed before the blessings came forth. जसा आशीर्वाद हन्नेला मिळण्या अगोदरच हन्नेनं हसून खेळून जगाला सुरुवात केली, So rejoice now. तसा आता हसून खेळून जगा. Your miracle is waiting to तुमचा happen. चमत्कार वाट बघत आहे घडायची. Your blessing is there waiting to reach you. तुझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचायची वाट बघत आहे. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. Now don't worry. आता काळजी करू नका, Rejoice. आनंद करा. Very soon you will hear good news. फार लवकर तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. आमेन. Now we will hear a few testimonies. आता काही साक्षी आपण ऐकूयात.
हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे पास्टर. हे ब्रदर आणि त्यांची जी वुड बी वाईफ आहे पास्टर, Come, sister. हे दोघं जण तुम्हाला पास्टर एका वर्षापूर्वी एका मॉल मध्ये भेटले होते आणि तुम्ही यांच्यासाठी प्रार्थना केली होती. Okay. आणि पास्टर तुम्ही त्यांना फक्त म्हणलं होतं की जे काही तुमचं प्लॅनिंग आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रॉस्पर व्हा. आणि आज हे दोघं जण साक्ष घेऊन आले, तुमच्या त्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन आज आले. When was it? 1 year later. 1 year back. 1 year back, we met you in the mall. Pavilion Mall. ते सांगतात I पास्टर. remember, I think. Yeah. ते सांगतात एक तर त्यांना लग्न करायचं होतं पास्टर, सेकंडली त्यांना घर हवं होतं. हे ब्रदर म्हणतात की लग्नाच्या आधी मला सेटल व्हायचंय, माझ्या हातामध्ये घर पाहिजे. Okay. त्यांनी लगेच तुमच्या प्रार्थनेनंतर गव्हर्नमेंट स्कीममध्ये त्यांनी अप्लाय केला आणि ते सांगतात की एक बिल्डरचे जे आहे प्लॅन होता, त्या बिल्डरच्या प्लॅनमध्ये पास्टर काही फ्लॅट जे गव्हर्नमेंटला देणार होते आणि इट इज वंडरफुल पास्टर. ते सांगतात की त्यांना त्या स्कीममध्ये पास्टर 72 लाखचा लक्झुरियस फ्लॅट आज त्यांना फक्त 35 lakhsमध्ये त्यांना मिळालेला आहे. See this. अरे वा, हालेलुया. Only 35 lakhs. Yes. फक्त 35 Because of the scheme. because of of God. Jesus. Yes. Because Okay. of Jesus. Okay. And Then he has come with the paper. जानेवारीमध्ये त्यांना फ्लॅट मिळणार आहे पास्टर. आणि ते सांगतात See this. लग्नाच्या आधी माझ्या हातामध्ये माझं स्वतःचं घर आहे, माझ्या होणाऱ्या बायकोला मी माझ्या स्वतःच्या घरात घेऊन जाणार Oh, आहे. nice. आणि हे फक्त प्रार्थनेमुळे झालं. तुम्ही प्रार्थना केली आणि प्रभूनी ती ऐकली. Amen. आणि Praise स्वतःचं God. ही इज जस्ट 28 years old पास्टर. He has his own house. We're And so so- happy. So happy what for more? you. So you are very happy. I'm very happy. We can see the joy on your faces. I don't even remember Ah. that time. I do remember. Okay, that time you had asked for prayer. Yeah. Dhanyavad. Lord, I Amen. thank you and praise you for both of them. Prosper them in other things Yes, as well. yes. And let your name be glorified through them. Yes, Father. In Jesus' name. Amen. Never forget Jesus. Yes. Amen. See this girl, young girl, how the devil is attacking her. या तरुण मुलीवर सैतान कसा घाला करतोय बघा. All witchcraft power, demonic power, leave her in Jesus' name and never enter her ever again. In the name of Jesus. Thank you. प्रेज लॉर्ड पास्टर. इनका नाम संस्कार है और ये मैकेनिकल डिप्लोमा कर रहे हैं. हाँ. सो ऐसा हुआ कि इनका डॉक्यूमेंट्स का बहुत प्रॉब्लम हो रहा था, तो पहले साल और दूसरे साल ये अपना स्कॉलरशिप का फॉर्म नहीं भर पाए. तो कॉलेज वालों ने इनके ऊपर, एडमिनिस्ट्रेशन वालों ने उनके ऊपर बहुत दबाव डाला कि आपको स्कॉलरशिप का फॉर्म भरना पड़ेगा और आपका फी भरना पड़ेगा. लेकिन इनका डॉक्यूमेंट का बहुत प्रॉब्लम था. तो इसी तरीके से सैटरडे में ना एक बार उन्होंने आपसे प्रार्थना करवाई. और जब से आपसे प्रार्थना करवाई उनके सारे दरवाजे ओपन होने लगे हालेलुया. और उनका स्कॉलरशिप का फॉर्म भी भर गया, डॉक्यूमेंट का काम भी हो गया और वो सारी जो फी होती है 1,80,000 इनका माफ हो गया. See Amen. this. चमत्कार. संस्कार. Be faithful to church and keep working for Jesus. He was always faithful. नेहमी फेथफुल हा मुलगा. Whatever work we gave, he took. त्याला जे काही काम दिलं Undertook. त्याने घेतलं आणि केलं. God Be like saw this your only. heart. Okay. Don't change Great. for anything. God bless you, son. God bless you. Yes. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर ये परिवार आज बीड़ से आया है. ये अपनी गवाही में बताते हैं कि 2012 में इनकी शादी हुई थी. अच्छा. और ये 2012 के बाद सिस्टर गर्भवती नहीं हो पा रही थी. वो कहते हैं 2019 तक उन्होंने बच्चे के लिए प्रयत्न किया. वो कहते हैं 7 साल में उन्होंने कोई भी धार्मिक स्थल या कोई भी जगह नहीं छोड़ी, कोई डॉक्टर ने उन्होंने छोड़ा कि वो क्यों उनका गर्भ धारण नहीं हो सक रहा है. वो कहते हैं कि उन लोगों ने उनको जो कुछ करने को कहा उन्होंने सब किया, पर कुछ भी उनके लिए फलदायक नहीं हुआ. वो कहते हैं 2019 में उनको हमारे चर्च के बारे में किसी हमारे मेंबर ने बताया और वो उनसे कहने लगे कि आप इस चर्च में आते रहो. वो कहते हैं जब 2019 से वो हमारे चर्च में आने लगे, 6 महीने में उनका तारण हुआ. वो कहते हैं प्रभु यीशु ने उनके ऊपर कृपा दिखाई. वो कहते हैं 2020 में सिस्टर गर्भवती हुई. प्रभु ने उनको एक बेटे से आशीर्वादित किया. वो कहते हैं आज ये बच्चा 4 साल का है और प्रभु यीशु ने उसे तंदुरुस्त रखा है, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. Praise और आज God. वो बीड़ से आया पास्टर इस गवाही को देने के लिए. बीडवरून आला तुम्ही. Amen. Amen. मोठं साक्षी आहे. हो. हो. किती काय छान. म्हणायचं तुम्हाला? धन्यवाद देवा. धन्यवाद येशू. Hallelujah. Amen. Bless the Lord in Jesus' name. Yes. हालेलुया. पास्टर तुम्ही जसं सांगितलं की काही लोक जे आहेत भीतीमध्ये जगत आहेत, तर या सिस्टर पास्टर आणि त्यांची 2 लेकरं गेले 3-3.5 वर्षापासून भीतीमध्ये जगत होते. त्या भीतीपोटी पासून त्यांनी स्वतःचं घर सोडलं आणि 1.5 वर्षापासून ते भाड्याच्या घरामध्ये राहत होते. Can you imagine this? They had their own house, but because of the spirit of fear, they started living in a rented house.
आणि पास्टर त्या रेंटेड हाऊसमध्ये सुद्धा त्यांना ती भीती होती. ते सांगतात आम्ही तिघंजण खूप घाबरायचं, आम्हाला घरामध्ये एकदम असे आवाज यायचे, सावली दिसायची. पण ते म्हणतात हा दुसरा शनिवार आहे, आज मी आणि माझी दोन्ही लेकरं चर्चमध्ये आलेलो आहेत आणि ते म्हणतात ती भीती आज मला सोडून गेलेली आहे, मला अजिबात भीती वाटत नाही, मला खूप चांगलं वाटतंय, प्रभूने मला मोकळं केलेलं आहे. हे बरोबर आहे? हो बरोबर आहे. आता भीती वाटत नाही तुम्हाला? नाही. का, कसं काय झालं? येशूच्या ह्याच्यामध्ये आलं ना तेव्हा. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. आमेन. प्रेस लॉर्ड पास्टर, आपल्यामध्ये ब्रदर आकाश आहे आणि त्यांची खूप अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात की 3 वर्षापासून त्यांना खूप दारूचं व्यसन लागलं होतं, त्यामुळे ते दिवसभर बाहेर असायचे आणि दारू पित असायचे. जेव्हा त्यांना घरून कॉल यायचं ते म्हणतात की मी म्हणायचो त्यांना मी येतो 10 मिनिटात, पण मी रात्रभर बाहेर असायचो आणि मला फार दुरात्म्याचा त्रास होता आणि मला आत्महत्या करण्याचा विचार येत होते. ते म्हणतात की माझी जी मिसेस आहे, त्यांची मिसेस आहे आणि त्यांची जी आई आहे, ते सतत शनिवारच्या सभेमध्ये प्रार्थना करत होते, तुमच्या बरोबर सहमत होते आणि प्रभूंनी अद्भुत असं कार्य केलं. सर्व सैतानाच्या बंधनातून त्यांना मुक्त केलं, सर्व दारूतून त्यांना सुटका दिलेली आहे. ते म्हणतात चुकीची संगत होती ती पण आता सुटलेली आहे. प्रभूंनी त्यांना सुंदर असं परिवार दिलाय, त्यांना आशीर्वादित केलं. ते देवाला गौरव देतात. He is crying now and she is also crying. दोघंही रडतायत बघा. काय म्हणायचं तुम्हाला? सवय लागली होती नाही का, असं सवय लागलं होतं, वाईट सवय. वाईट सवय. पण आता ईश्वरी सगळं आवरलं. आता काय येशूने चमत्कार केला. आता तुम्हाला बरं वाटतंय? एकदम हॅपी फॅमिली. आता काय म्हणायचं तुम्हाला? देवाच्या नावाला धन्यवाद देते. खरंच तू खूप महान आहे. देवानं माझ्या जीवनामध्ये खूप कार्य केलंय. काही सांग देवाला, मला काही समजत नसतं की देवा तूच आहेस बघ, काय करशील ते तुझ्यावरच ठेवले. मी बोलले की एक शनिवारी येऊन देवा बाप्पा मी इथे येऊन पायातनं चप्पल घालता इथे येते चालत आणि साक्षी देते तुझी. कुठे येता तुम्ही? पिंपळे गुरु. हो देव बाप्पाने माझी प्रार्थना ऐकली म्हणून देवाच्या नावाला मी कोटी कोटी धन्यवाद देते. हालेलुया. किती छान मुलं दिलं देवाने तुम्हाला. आमेन. आमेन. Praise the Lord. Oh, one minute. This lady is in trouble. Thank you, Jesus. All the powers of darkness, leave her and never come into her. In Jesus' name, be free. In the name of Jesus. Thank you, Lord. प्रेज द लॉर्ड पास्टर. इनका नाम वनीता है और पिछले 28 साल से पूरे शरीर के ऊपर इनको फंगल इन्फेक्शन हुआ. Okay. वो खुजली कर करके उनको इतना तकलीफ हो गया कि वो परेशान हो गई है. लेकिन इनको इनके दोस्त ने बताया कि दापोड़ी में जाइए, वहाँ पे एक विनयार्ड वर्कर्स नाम का एक चर्च है, वहाँ पे आपके ऊपर प्रार्थना की जाएगी शनिवार को और आप चंगे हो जाओगे. तो बिल्कुल ऐसा ही हुआ. आपने प्रार्थना किया और जब से ये चर्च में आ रही है तो वो उन्होंने बहुत सारे डॉक्टर को दिखाया, एक नहीं बहुत सारे डॉक्टर को दिखाया, और जब से आपकी प्रार्थना उनके ऊपर हुई है वो सारे जख्म सूखने लगे हैं और वो अच्छी हो गई है पूरी तरीके से. आमेन. आता बघा see this. सगळं वाढलंय आता. आता नाहीये. कोणी केलं बरं? येशू देवान माझ्या. येशू प्रभू. येशू प्रभू. आमेन. आमेन. Yes. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर ये ब्रदर एक बॉक्सिंग चैंपियन है और वो 20 साल से बॉक्सिंग कर रहे हैं. वो कहते हैं कि पिछले साल वो जब बॉक्सिंग के रिंग में गिर गए थे अचानक से, तो वो कहते हैं कि उनके घुटने की जो कटोरी है वो पूरी तरीके से सरक गई थी. वो कहते हैं कि आज जब वो चर्च आ रहे थे तो वो पूरी तरीके से लंगड़ा के आ रहे थे क्योंकि उनसे बिल्कुल भी चलने नहीं होता था. फिर पास्टर जैसे आपने अंतिम की प्रार्थना की, वो कहते हैं उन्होंने आपसे सहमत होकर प्रार्थना की और वो कहते हैं प्रार्थना के वक्त उनको पता चला कि जो उनका घुटने की जो कटोरी सरक गई थी वो वापस से उनकी जगह पे आ गई है. वो उनको वो प्रभु का स्पर्श उन्हें समझ आया और वो कहते हैं कि जो वो लंगड़ा के चल रहे थे अब वो पूरे सही तरीके से चल रहे हैं, जिसके लिए सारा गौरव वो प्रभु यीशु को देते हैं. हालेलुया. काय म्हणायचं? सर्व धन्यवाद प्रभू येशूला. काय झालं होतं? वाटी सरकली होती बॉक्सिंग रिंग मध्ये मला मार पाडल्यावर. ती आज जागेवर आली. आज कट अशी आवाज आला आणि कट असा आवाज आला. See that. बघा आता चालून दाखवा. चला बरं. See this. It's feeling better. ती वाटी जागेवर आली. येस पास्टर. कोणी केलं चमत्कार? प्रभू येशू. आमेन. God bless him. हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे. 2022 साली पास्टर ते सांगतात त्यांचा जो उजवा गाल आहे, डावा गाल जो आहे पास्टर त्याची नस दबली गेली आणि ते सांगतात वाकडा झाला होता, तो असा दबला होता. ते सांगतात त्यांची जी आई आहे ती नियमितपणे आपल्या चर्चला येत असते. त्यांनी त्या नेहमी दर शनिवारी तुमच्यासोबत प्रार्थना करायच्या आणि ते म्हणतात की एका शनिवारी पास्टर त्यांच्या मुखातून काहीतरी स्किन सारखं बाहेर पडलं.
गेट गेटवर आल्यावर तिथं झालं चर्चच्या गेट पाशी आतमधलं आतमधलं पडलं काहीतरी मग स्किनचा तुकडा होता पासून तो पडला. डॉक्टरांनी शक्यता जेव्हा त्यांचे रिपोर्ट्स वगैरे करण्यात आले, डॉक्टरांनी कॅन्सरची दृढ शक्यता सांगितली होती. पण ते म्हणतात आम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. सासू नियमितपणे प्रार्थना करत होती. ही त्यांची वाईफ आहे पास्टर. ते नेहमी प्रार्थना करते आणि ते म्हणतात की कॅन्सर काही सुद्धा आलेला नाहीये. त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तपासली गाठ पण काढून तपासली, त्यात पण काय नाही निघालं. काही नाही निघालं. त्याच्यात पण कॅन्सर निघालाय. ते सांगतात की डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांचं ऑपरेशन झालं तर त्यांना बोलता येणार नाही, पण ते एकदम व्यवस्थित बोलतात. ते त्यांचं वजन पण कमी झालेलं नाहीये. प्रभूने त्यांना आरोग्य दिले म्हणते सर्व गौरव. त्या दिवशी काय नाही दिलं, ऑपरेशन झालं तरी गोळ्या नाही, काय नाही, काय नाही. काही नाही. डॉक्टर पण बोलले की 35 वर्षामध्ये आम्ही ऑपरेशन केलो, असा पेशंट नाही भेटला आम्हाला. डॉक्टर म्हणाले की असा पेशंट आम्ही बघितला नाही. वजन बी कमी नाही आलं, वाढले. काही गैरपरिणाम झालेच नाही. नाही, बोलता काही- पण येत आहे, बोलता पण वजन येतं. पण चांगलं आहे. हा चमत्कारच आहे येशूंनी केलेला. आमची सासू सतत म्हणजे प्रार्थना करायची ना. येस. आमेन. Lord, I pray, oh Father, complete your healing, oh Yes, Father God. धन्यवाद देवा. That little bit also that is there, Yes. let it vanish Yes. in the name of Jesus, and Amen. let the face become normal by your power in the name of Jesus. Thank you, Father. धन्यवाद God bless you. पास्टर सिस्टर नेहा आपल्यामध्ये आहे. ते बानेरवरून येतात. त्यांची खूप अद्भुत अशी साक्षी. ते म्हणतात 15 दिवसापासून माझं पोटामध्ये खूप दुखत होतं, डोकं पण खूप दुखत होतं. तर ते सोनोग्राफी पण केली, पण सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. ते म्हणतात मला काही समजत नव्हतं मला असं काय होत आहे. आणि चर्चमध्ये येत असताना पण त्यांना असं जड वाटत होतं. येण्याचं म्हणजे सैतान त्यांचा मार्ग थांबवत होता. परंतु ते म्हणतात की आता जसं शेवटची प्रार्थना झाली, मी सहमत झाले पास्टरांबरोबर आणि प्रभू येशूने मला स्पर्श केला. ते सर्व पोटदुखी आणि डोकेदुखी पूर्ण नाहीस झालेलं आहे. ते देवाला गौरव देतात. Thank you for healing our master. हालेलुया. प्रेज द लॉर्ड पास्टर. इनका नाम अमित है और पिछले 2 साल से इनको ऐसा लग रहा है कि किसी ने इनको झगड़ा है पूरी तरीके से. और रात को 12 से 4 उनको कोई ऐसा बार बार डिस्टर्ब कर रहा है और उनको बिल्कुल सोने नहीं देता. ओके, पूरा 12 से 4. हाँ 12 से 4. तो सभी डॉक्टर को बताया, उनके छाती में भी उनको लगता था कि कोई तो ऐसा मतलब किसी ने तो पकड़ के रखा है. डॉक्टर के पास गए लेकिन डॉक्टर ने कुछ बताया नहीं, उनको इलाज किया लेकिन इतना उनको फर्क नहीं आया. इनके मामा मामी इनको लेके आए इधर और आपने प्रार्थना किया तो वो बहुत पीछे थे, वहां पे ही गिर गए. तो वॉलंटियर्स ने उठा के यहाँ पे लेके आए. आपने फिर से प्रार्थना की और वो बोल रहे कि उनको अभी अच्छा लग रहा है. आमेन. 2 साल का तकलीफ एक ही झटके में, एक प्रार्थना में आपका कभी आज हुआ ये सब? हाँ आज ही हुआ है. हाँ मैं पिछले शनिवार भी आया था. पिछले शनिवार भी आए थे, लेकिन आज ये सब कुछ हुआ है. सब कुछ हुआ है. वाह वाह वाह. 2 वर्षापासून त्रास होत हालेलुया. होता. 2 साल से. यस. 2 साल से. 2 वर्षापासून. आणि 12 ते 4 पर्यंत तुम्हाला त्रास व्हायचा. झोप बिलकुल नींद नाही. नींद नाही. ओ जीसस. पूर्ण हलवत होतं. हलवत का? होतं असं. अच्छा. म्हणजे श्वासोश्वास घेऊ देत नव्हतं मला. झोप अजिबात कसलीच नव्हती. काय औषध वगैरे काय केलं? मी डॉक्टरकडे जात होतो पण सगळे डॉक्टर म्हणायचे व्यवस्थित आहे. मी आता मध्ये छाती दुखते म्हणून याची गोळी घेणार, डोकं दुखते म्हणून त्याची गोळी घेणार, कधी पाय दुखते कधी दुखते. मग मला टेन्शन यायचं मी कशाची गोळी काय खाऊ, करू? मला रिएक्शन झालं मी काय करू. बरोबर. हा मग त्याच्यानंतर माझ्या मामा मामींनी सांगितलं मला असं असं आहे. त्यांनी मला मागच्या शनिवारी घेऊन आले इथे. मग मला आता बरं वाटतंय. कोणी बरं केलं? प्रभू येशूने. आमेन. विसरू नको. येत रहा. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर इसका नाम क्रिस्टीना है. ये कहते हैं कि ये जिस कंपनी में काम करते थे वहाँ से अचानक इनको ले ऑफ कर दिया गया बिना बताए, बिना इन्फॉर्मेशन दिए कि उनको कंपनी से निकाल रहे. वो कहते हैं कि उन पे घर का लोन का प्रेशर था और वो फैमिली में अकेली है जो ये रिस्पॉन्सिबिलिटीज़ उठाती है. वो कहते हैं कि वो पिछले 10 दिन जो थे उनके लिए बहुत ही ज़्यादा कठिन के 10 दिन थे, पर वो कहते हैं कि वो 10 दिन में उन्होंने प्रभु का साथ नहीं छोड़ा. वो यहाँ हमारे चर्च में आती रही और आपके साथ सहमत होकर प्रार्थना करती रही. वो कहते हैं 10 दिन में प्रभु ने उनके लिए कार्य किया. वो कहते हैं अभी उनको पहले से अच्छी कंपनी का जॉब मिला है और पहले से ज्यादा उनको सैलरी मिली है, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. Wonderful. Praise God, man. God bless you. Amen. Lord, bless her and fulfill all her heart's desire. Yes, As Jesus. she's taken up the lead to be a blessing in the home, bless her abundantly. In Jesus' name I pray. Okay, beta? Amen. God bless you. God bless you.